Praise the Lord. प्रभूचे आभार. Amen. We need a Amen. powerful word and powerful people. सामर्थ्यवान शब्द पाहिजे, गरजेचा आहे. आणि सामर्थ्यवान प्रभूतले लोक गरजेचे आहेत. Amen. आमेन. And God will give you courage आणि देव तुम्हाला ते धाडस देईल that you will overcome every hurdle in your life. की तुम्ही तुमच्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर मात करून जाल. Amen. देव ते धाडस देईल. Some people are going to experience it tonight. आणि काही लोकांना तो अनुभव आज रात्री येणार आहे. Yes. Hallelujah. You will get a breakthrough. आणि नक्की तुम्हाला नवीन सुरुवात मिळणार आहे. That's what the Lord is saying. प्रभू महानो, देव असं सांगत आहे That case or that thing which was impossible की जे काही तुला अवघड होतं, अशक्य होतं, will turn into possible. ते सगळं शक्य होणार आहे. Amen. trust him. मामादोरो, देवावर विश्वास ठेवा. Somebody's time is coming कारण now. कुणाची तरी वेळ आता सुरू होणार आहे. Amen. आमेन. That's what I sense in the spirit. असं मला आत्म्यामध्ये जाणवत आहे. Amen. 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 आमेन आमेन Glory to God. आमेन. ग्लोरी ग्लोरी ग्लोरी. हालेलुया. Breaking free from people's labels. लोकांच्या शीर्षकातनं बाहेर येणं. लोकांनी आपल्याला दिलेली नावं जी आहेत त्या नावांना तोडून बाहेर येणं. Yes, breaking free from people's labels. लोकांनी आपल्याला जे लेबल लावलंय त्या लेबलला तोडून बाहेर येणं. लोक बोलतात ना आपल्याविषयी, काय काय आपल्याला नावं ठेवतात, तुम्ही असे तुम्ही तसे, ते तोडून बाहेर येणं. Amen. आमेन. And we'll open our Bibles to Matthew chapter 13, मत्थ्याचा 13वा अध्याय त्यासाठी काढूया. 55 to 57. 55 ते 57 वचन. मत्थ्य 13 55 ते 57 वचन काढू. Is not this the carpenter's son? Is not his mother called Mary, and his brethren James and Joseph and Simon and Judas, and his sisters, are they not all with us? Whence then has this man all these things? And they were offended in him. But Jesus said unto them, a prophet is not without honor, save in his own country and in his own house. मत्थ्याचा 25वा अध्याय 13वा अध्याय 55 ते 57. हा सुताराचा मुलगा आहे ना, याच्या आईला मरिया म्हणतात की नाही, आणि याकोब, योसेफ, शिमोन, यहूदा हे त्याचे भाऊ आहेत ना, आणि याच्या सर्व बहिणी आमच्यामध्ये नाहीत का, तर या सर्व गोष्टी आला कुठून आल्या असे ते त्याच्याविषयी अडखळले. पण येशू त्यांना म्हणाला, भविष्याआधी सन्मान पावल्या वाचून राहत नसतो तो आपल्या गावात व आपल्या घरात मात्र सन्मान पावत नाही. Amen. आपल्या गावात आणि आपल्या घरात तो सन्मान पावत नाही. When Jesus began his ministry, येशूंनी जेव्हा आपली सेवा सुरू केली, the very people who grew with him, अगदी जी माणसं येशूंच्या सोबत वाढलेली, they could not accept him who he truly was. ती स्वीकारू नाही शकली येशूंना की येशू खरोखर काय आहेत, कोण आहेत. They said, तर ती म्हणायला लागली, isn't this the carpenter's son? अरे हा तो सुताराचा मुलगा आहे ना रे. His mother Mary is with us, त्याची आई मरिया आपल्या बरोबर असते ना, and we know his brothers and sisters. आणि आपल्याला त्याची भावंड माहिती आहेत की त्याच्या बहिणी त्याचे भाऊ आपण ओळखतो ना. In other words, दुसऱ्या शब्दात we know his family, आपल्याला त्याची फॅमिली माहिती आहे, त्याचं घराणं आपल्याला ठाऊक आहे, and we know his background too. आपल्याला त्याची पार्श्वभूमी माहिती आहे, बॅकग्राऊंड माहिती आहे की हा कोण आहे. And who then does he think he is then? आणि मग ह्याला काय वाटतं रे, हा कोण आहे. आम्ही सगळं जाणतो त्याच्याविषयी, त्याच्या खानदानाविषयी, आणि हा काय समजतो स्वतःला. Instead of celebrating him, म्हणजे येशूंना साजरं करायच्या ऐवजी they labeled him. त्यांनी येशूंना अशी काहीतरी शीर्षक आणि नावं दिली. And that's what the world does. आज जग असंच करतं Carpenter's son. की सुताराचा मुलगा, But in actuality, he is the savior of the world. पण खरं म्हटलं तर तो जगाचा तारणार आहे ना. The devil will always want to hide what you are meant in the eyes of God. आणि सैतान नेहमी देवाच्या नजरेमध्ये तुम्ही जे काही आहात ते लपवायचा प्रयत्न करेल. Amen. आमेन. He doesn't want you to be revealed what you are in the eyes of God. कारण सैतानाची इच्छाच नाही की देवाच्या नजरेत तुम्ही जे आहात ते प्रगट व्हावं, ते दिसावं, लोकांना कळून यावं. They wanted everyone to know he is Mary's son. त्यांची इच्छा होती की सगळ्यांना येशूंची ओळख कशी व्हावी. त्या कार्पेंटरचा मुलगा आहे रे, त्या सुताराचा, मेरीचा मुलगा आहे हा, Not the son of God. देवाचा पुत्र वगैरे नाही. See? Ordinary neighbor. एक साधा शेजारी. That's how they labeled him. बस आमचा एक साधा शेजारी, साधारण माणूस, असं त्यांनी येशूंना नाव दिलं.
not the Messiah of the world. मसीहा, जगाचा तारणारा, देवाचा पुत्र वगैरे नाही. And because of those labels, आणि त्या नावांमुळे they took offense at him त्यांना येशूंविषयी त्यांनी विरोध करायला सुरुवात केली and they missed the miracles. आणि मग चमत्कार त्यांनी गमावले कारण ते येशूंना विरोध करायला लागले. Jesus had all the potential to heal, bless, deliver the people. पण येशूंकडे तर सगळं सामर्थ्य आणि सगळी क्षमता होती. लोकांना आरोग्य द्यायचं, लोकांना आशीर्वाद द्यायचं, सगळं सामर्थ्य आणि क्षमता येशूंमध्ये होती. But because they labeled him, त्यांनी येशूंना असं नाव देऊन टाकल्यामुळे they lost all the blessings. त्यांचे स्वतःचे सगळे आशीर्वाद निघून गेले, राहून गेले. See? And so what does breaking free from people's label means? तर लोक आपल्याला जी नावं देतात किंवा लोक आपल्याला जी नावं ठेवतात त्यांना तोडून त्यातनं बाहेर येणं म्हणजे काय? It means म्हणजे not allowing people's opinion to define your destiny. लोकांच्या मतांवरनं तू तुझ्या आयुष्याची दिशा ठरवू देऊ नको. Are you getting me, people? कळतंय का? In my eyes, I may be small. माझ्या नजरेमध्ये मी लहान असीन कदाचित And I know I am small. आणि मला माहिती मी लहानच आहे. But in the eyes of God, पण देवाच्या नजरेत and with the calling, आणि जे कॉलिंग, जे पाचारण माझ्यावर आहे I should not forget that. ते मी विसरायचं नाही. मी स्वतःला लहानच मानतो पण ज्या देवाने मला कॉलिंग दिलंय ते पण मी विसरणार नाहीये. See? So people may know your history. तर लोकांना कदाचित तुझी आणि तुझ्या खानदानाची हिस्ट्री, इतिहास माहित असेल. People may know your past. लोकांना तुझा भूतकाळ पण माहिती असेल की तू काय काय प्रताप केले होते. But पण they may not know your calling. लोकांना तुझं पाचारण माहिती नसणार आहे. Live by your calling. तुमच्या पाचारणात जगा. Live by your calling. देव तुम्हाला कशासाठी बोलवतोय त्याच्यात जगा, त्या पाचारणात जगा. देव तुला काय करायला सांगतोय त्याच्यात जग. Abraham also said, अब्राम पण म्हणाला I am dust and ashes. मी धूळ आहे, मी राख आहे. But पण he did not talk and walk like a dust. तो धुळीसारखा, राखेसारखा चालला नाही. In the eyes of the Lord, प्रभूच्या नजरेत he is great. तो महान होता. In his own eyes, स्वतःच्या नजरेत he is dust. तो म्हणला मला माहितीये मी धूळ आणि माती आहे. But in my calling, माझं जे कॉलिंग आहे I will be what God calls me. त्याच्यात मला माहितीये ना, देव मला जे बोलावतोय आणि पाचारतोय ते मी राहणार. They may see your weakness, आणि ते कदाचित तुमच्यातला अशक्तपणा पाहतील but they may not see your anointing. पण तुमच्यावरचा अभिषेक त्यांना दिसणार नाही. See? आमेन. They may not see your anointing. तुमच्यावरचा अभिषेक त्यांना दिसणार नाही. तुमच्यातली कमजोरी बघून तुम्हाला नावं ते ठेवणार. So don't be labeled by the world. तर जगाद्वारे ती जी ठेवलेली नावं आहेत ती स्वतःची नावं समजून घेऊन फिरू नका. Refuse to stay small. ते नाकारायचं आणि लहानच राहायचं पत्करायचं. Refuse to stay small. आणि लहान न राहायचं पत्करायचं. Amen. लहान, मी असा तुच्छ लहान राहणार नाहीये. कारण देवाच्या नजरेत देवाने जर मला कॉलिंग दिलंय तर ते दिलेलं आहे, ते आहे. कोणी काही म्हणो, मी स्वतःला मानताना लहान मानीन पण जर देव मला काहीतरी मोठं करून ठेवतोय, इट इज हिज विश, हिज विल अँड हिज कॉलिंग. Amen. आमेन. I will not go down to the people's opinion. मग मी लोकांच्या मतांवरती Of- खाली घसरणार नाहीये की लोक मला म्हटले हा असलाच आहे, हा तसलाच आहे, हा तर तोच आहे, तो लोक काही म्हणत. देव म्हटला आय एम अ प्रॉफिट ऑफ गॉड, आय एम अ प्रॉफिट ऑफ गॉड. So it means refusing to stay small because others think small of us. आणि लोकांना आपल्या विषयीनं लहान लहान वाटतं म्हणून आपण स्वतःला लहान मानून घ्यायचं नाही. Your family, तुझा परिवार, your background, तुझी your पार्श्वभूमी, past mistakes, तुझ्या भूतकाळातल्या चुका, none of these things can limit God's plan for your या life. कशातून सुद्धा देवाची तुझ्यासाठी जी योजना आहे त्याला काही मर्यादा पडत नाही. देवाने जर तुझ्यासाठी एकदा काही ठरवलंय तो वो होके ही रहेगा. Amen. आमेन. Joseph's brothers wanted Joseph to be like him. Them. योसेफाच्या भावंडांची इच्छा होती की योसेफाने आमच्यासारखं बनायचं. They didn't want him to fly. योसेफाच्या भावंडांची इच्छा नव्हती की योसेफाने वर उडावं You किंवा वर should जावं. be like us or below us. योसेफाच्या भावंडांची एकच इच्छा, आमच्यासारखा बन, आमच्यासारखा खाली घसर, आमच्यासारखा वाग, नसते उद्योग कर. No. नाही. It means choosing God's voice over people's voices. याचा अर्थ देवाची वाणी लोकांच्या आवाजापेक्षा जास्त मानणं आणि पत्करणं. आमेन. God's voice should always be greater than man's voice. देवाची वाणी कुठल्याही माणसाच्या आवाजापेक्षा नेहमी मोठी असली पाहिजे. Say, the crowd called Jesus
just a carpenter's son. तसं इथे लोकांच्या गर्दीनं येशूंना फक्त सुताराचा मुलगा असं नाव दिलं. But the father called him, देवबापाने त्याला काय नाव दिलं? my beloved son in whom I am well pleased. माझा परमप्रिय पुत्र ज्याच्यावर मी प्रसन्न आहे, संतुष्ट आहे, असं देवबापाने येशूला नाव दिलं. Saw लोक the काय म्हणाले? difference. Saw the difference. फरक बघा. लोक काय म्हणाले? हे कोण आहे? हे हमारे बाजू में रहता हो, कारपेंटर का बेटा हो. असं हे अशी भाषा. But what God said, देव काय बोलला? he is my beloved son, हा माझा परमप्रिय पुत्र आहे. whose voice you will hear. मग तुम्ही कोणाचा आवाज ऐकणार आहात? That will define your future. त्यातनं तुझं भविष्य ठरेल. किसकी सुनने वाले हो? Say- प्रभू की क्या लोगोंगी? I know I am nothing, मला माहितीच आहे हो, मी काहीच नाहीये. but he has called me. अहो पण त्याने मला कॉलिंग दिले. What will I do with the मग anointing? मी काय करू? त्याने मला अभिषेक दिलाय ना, काय करू मी? What will I do with the calling? त्याने मला जे कॉलिंग दिलंय त्याचं मी काय करू? त्याने मला निवडलं, मी काय करू? What will I do with the wisdom? काय करू? देवाने मला ज्ञान दिलं, काय करू? लोकांच्या मंडळांना लहान बसू. What will I do when he said, I am his beloved? देव जेव्हा मला म्हणतो तू माझा परमप्रिय पुत्र आहे, काय करू? What will I do? He shed his blood for me. त्याने त्याचं रक्त माझ्यासाठी सांडलं, काय करू? लोकांचं ऐकून खाली घसरू, लोकांचं ऐकून शून्यात निघू, लोकांचं ऐकून सेवाभान करू? नो. Are you getting me, people? कळतंय का? See from God's eyes. अरे देवाच्या नजरेने बघायला शिक ना बेटा. Don't see from the people's eyes. लोकांच्या नजरेने कशाला बघतो? लोकांची नजर तुला अक्षरशः काही नाव ठेवेल. लोक आहेत ते. Look at David. दावीद, His brothers said, त्याची भावंड म्हणाली, go back to your sheep. ए तू जा परत कळप सांभाळायला. Yes. असं म्हणाली त्याची भावंड त्याला. इधर क्यों आया? तुझ्या उधर. He brought tiffin for his brothers. डब्बा घेऊन आला होता भावंडांसाठी जेवायचा. And Eliab said, आणि एलियाब त्याचा थोरला भाऊ त्याला म्हणतो, do you come here to mock us? काय इथे आला? आमची मस्करी करायला आला? Where is the sheep? कुठे आहे? मेंढरं कुठे आहेत? Under whose care have you left them? कुणाच्या हातात कळप सोडून आला रे? जा Go take care of your sheep. जा बरं, ती मेंढरं सांभाळ. You are fit only to take care of your sheep. तू मेंढरं सांभाळायच्या लायकीचाच आहेस. All your lifetime you have to take care of the sheep. आयुष्यभर तू कळपच सांभाळायचा. जा. But God said, पण देव बोलला, you will take care of the people of Israel. तू इस्रायली लोकांना सांभाळणार आहेस. I want you to be the king over Israel. मला तुलाच इस्रायलचा राजा करायचंय. Whose voice you will listen. कुणाचा आवाज ऐकाल? लोक काही म्हणतील. अलीकडे तर लोकांच्या जिभेला हाडं नाहीच आहेत. See, they labeled him just as a shepherd boy. असं लेबल लावून टाकलं की हा कोण? दावीद तर म्हणे धनगर मुलगा, मेंढपाळ मुलगा, कळप सांभाळतो, मेंढरं राखतो. But God saw him as a king. देवाने What you will त्याच्याकडे do? पाहिलं आणि देव म्हणाला, मेरा अगला राजा यही है. व्हॉट ए गोल्डन हार्ट. See, what will you do with that God statement? मग देव जे विधान आपल्या विषयीनं बोलतो त्याचं तू काय करणार आहेस? What will I do with the voice of God that spoke to me on 23rd September 1989? देवाची वाणी जी 23 सप्टेंबर 1989 साली मला मिळाली, त्याचं मी काय करायचं? What will I do? काय करू? People may call me is an ordinary fellow. लोक मला म्हणतील, अरे साधा खडकी का लडका आहे. But what will I do मी with काय करू? God's calling? देवाने मला कॉलिंग दिलं, मी काय करू? काय करू? देव म्हणतो तेच मी करू. लोक काही म्हणत. Look at Joseph. योसेफ, His brothers mocked him. त्याच्याही भावंडांनी त्याची मस्करी, बाहेरचे नाही आतले सख्खे भावंड मस्करी केली. Say, see, the dreamer is coming. बघा स्वप्नाळू आला. काय स्वप्न They are पडतात तुम्हाला? mocking God's dream given to him. देवाने योसेफाला दिलेल्या त्या देवाच्या स्वप्नाची निंदा केली त्यांनी आणि म्हणाले, बघा स्वप्नाळू आला बाबा, ह्याला काय मोठी मोठी स्वप्न पडतात. See, the dreamer is coming. स्वप्नाळू आला बघा, ह्याला काय काय दिसतं स्वप्नात, म्हणजे आम्ही त्याला नमन करणार. Say, but God turned that dreamer into a deliverer of nations. देवाने त्या स्वप्नाळू मुलाला देशाला मुक्ती द्यायला वापरलं की नाही? Let not people bind you. तसं लोकांनी तुला कशामध्ये असं बांधून ठेवू देऊ नका. You are called to do great things. तुला महान कार्य करायला बोलावलेलं आहे. लोक काही बोलतील. Say, अशी झापड लावायची घोड्याला लावतात तशी, आणि आपण सुटायचं. when Paul was chosen, पॉलला जेव्हा निवडलं, Ananias told God, अनन्या देवाशी बोलला. don't you know who he is? माहित नाही तुला देवबाप्पा हा कोण आहे? He's pulling out Christians and persecuting them. ख्रिश्चन लोकांचा छळ करतो हा, त्यांना तुरुंगात टाकतो. देवबाप्पा तुला माहित नाही हा कोण आहे? God said, you go, what I'm saying, do that. देव म्हणाला, एक्सक्यूज मी देव आहे, मी सांगतो तेवढं कर, जा. See, their look is so small. लोकांच्या नजराच इतक्या तोटक्या आणि छोट्या असतात They think that we will never change. की लोकांना असं वाटतं आपण कधीच बदलणार नाही. My old time friends, they always
Even today they call me Peter. माझ्या जुन्या काळचे मित्र मला आजही पीटरच म्हणतात. काय रे पीटर? काय रे काय पीटर? करतो तू? असं. See, because they always see me small. कारण ते मला नेहमी लहानच पाहतात. Ananias saw Paul small. तसं अनन्याने पॉलला छोटच पाहिलं की अरे हा कोण, देवाला माहित नाही, देव ते विसरला, He is a persecutor. हा ख्रिश्चन लोकांना छळतो. अरे पण तुला काय माहिती, एका रात्री देवाने काही चमत्कार केला त्याच्या हृदयात. And even when he was going to Jerusalem, आणि तो यरुशलेमेला जाताना सुद्धा none of the prophets accepted him. एकाही संदेशाने त्याला स्वीकारलं नाही. Barnabas said, I will take you. बर्णबा म्हणाला मी तुला नेतो, चल. They said, no. सगळे म्हणाले नाही. Don't you know who he is? माहित नाही तुला हा कोण आहे, हा शौल कोण आहे, Don't माहित you नाही. know his past? ये सॉल कौन है मालूम नहीं तुम लोगों को, ह्याचा भूतकाळ माहिती नाही, कितना तकलीफ देता है, He is a persecutor. किती छळतो ख्रिश्चन लोकांना, माहित नाही, ते- किसको लेके आ रहे तुम लोग. So people labeled him तर लोकांनी त्याला नाव देऊन टाकलं that he is a persecutor. की तो छळदाई आहे. आणि होता तेव्हा तो छळदाईच. But God labeled him as an apostle to the पण Gentiles. देवाने त्याला परराष्ट्रांचा प्रेषित म्हणून नाव दिलं होतं. See? Don't get carried away by people's opinions about you. तसं तुझ्याविषयी लोकांची काय मत आहेत त्यावर तू भडकू नको. लोक काही म्हणतील. So breaking free from people's label means तर लोकांनी आपल्याला दिलेल्या नावातनं तोडून बाहेर येणं म्हणजे you are not what people call you. लोक तुला ज्या नावाने बोलवतात तसा तू नाहीयेस. You are what God calls you. देव तुला जे बोलवतो तसा तू आहेस. लोक You are- तुला म्हणतात ते तू नाहीयेस. You are precious. तू मूल्यवान आहेस, You are priceless. तू अनमोल आहेस, You are valuable. तुला किंमत You आहे, are beloved of तू God. देवाचा प्रिय आहेस, You are called of God. तुला देवाने बोलावलंय, God so loved you देवाचं तुझ्यावर प्रेम आहे that Jesus took away your की sins. येशूनी तुझं पाप नेलं. He has written your name in the Lamb book of life. देवाने जीवनी पुस्तकात तुझं नाव लिहिलंय. He is taking you to heaven. देव तुला स्वर्गात नेतोय. He has given you a vocation. देवाने तुला काम दिलाय. He has given you an assignment, राबा शंदो महांदा, देवाने तुला एक कामगिरी दिली आहे. a mandate from heaven. स्वर्गातनं मॅन्डेट दिलाय, असाइनमेंट प्रभूने दिया तुझे. लाईफ चेंज हो गई तेरी. He made you the light of the world. आणि देवाने आता तुला जगाचा प्रकाश केलाय. Praise God. थे पहले हम वैसे, अभी नहीं है हम वैसे, हम बदल गए जब से प्यारा यीशु आया. मेरा जीवन तो बदल गया. से- आप आपका देखो. They may call you weak, ते म्हणतील तुला अरे क्या किती अशक्त आहे, दुबळा आहे. but God calls you strong. देव म्हणतो तू बलवान आहे. लोक काही म्हणतील, ऐकायची गरज नाही. God sent an angel to Gideon देवाने एक देवदूत पाठवला गिदोनाकडे. when he was shivering. गिदोन जेव्हा थरथराला लागला तेव्हा, And the angel said, आणि तो देवदूत त्याला म्हणाला, Oh mighty man of valor. अरे बलवान वीरा. Here he was shivering. थरथर कापतो इकडं हा. Say, when God touches you, देव जेव्हा तुला स्पर्श करतो all your shivering, all your smallness, all your weakness goes. तेव्हा तुझं थरथरणं, तुझा तो लहानपणा, कमीपणा सगळा जातो. They may call you a failure. लोक म्हणतील हा अपयशी आहे. God calls you the chosen one. देव म्हणतो हा निवडलेला आहे. लोक म्हणतील हा बरोबर नाहीये. देव म्हणेल नाही नाही हाच बरोबर आहे. Say, they may call you ordinary person. लोक म्हणतील हे तो बहुत साधा आहे भाई. God calls you देव extraordinary. म्हणतो हा असाधारण आहे. Amen. Amen. Your destiny is not in the label of the people. तसं लोक तुम्हाला जी नावं ठेवतात आणि देतात ना, त्याच्यावर तुमची आयुष्याची दिशा ठरलेली नाहीये. But in the voice of God. देवाच्या वाणीत आहे. नेहमी लक्षात ठेवायचं, लोकांचं ऐकून स्वतःला असं कमी लेखून बसायचं नाही. God has called you. अरे देवाने तुला बोलवलंय. He has spoken you with his voice. देवाने तुला तारलंय. त्याच्या वाणीनं देव तुझ्याशी बोललाय. You heard it in your spirit. तुझ्या आत्म्यात तुला ते ऐकू आलंय. That's how you are saved. म्हणून तर तुझं तारण झालं आणि तू इथे आलायस. Amen. आमेन. They called him the carpenter's son. सुताराचा मुलगा म्हटले ते येशूंना. And here he was the son of आणि God. इथं देवाचा पुत्र आहे तो. बघा किती तफावत आहे. People's labels cannot cancel God's purpose for you. लोकांनी तुला ठेवलेली नावं, देवाने तुझ्यासाठी ठेवलेला जो संकल्प आहे त्याला नाहीसा करू शकत नाहीत. You may cancel it. तू रद्द करशील, But what is written in heaven is written in पण heaven. स्वर्गात जे एकदा लिहिलं गेलं ते लिहिलं गेलं. God's purpose still stands for you. देवाचा संकल्प तरी तुझ्यासाठी आहे. You may walk like a carpenter's son, but your purpose is written that you shall be the king. तू सुताराच्या मुलासारखा चालत असशील, पण देवाचा संकल्प तुझ्यासाठी असा आहे की तू राजा बनावं, तर मग बनणार. So
if you don't take it, you will walk like a carpenter on this earth. देव तुझ्याविषयी जे बोलतो ते जर तू स्वीकारलं नाही तर तू आयुष्यभर सुताराच्या पोरासारखा चालणार आहेस. And if you come under labels, आणि त्या लोकांनी दिलेल्या नावांखाली जर तू अडकला you will not come to your full potential that God has for you. तर तुझी जी संपूर्ण कुवत आहे त्यापर्यंत तू कधीच पोहोचणार नाहीस. Walk like the son of God. देवाच्या पुत्रासारखा, देवाच्या मुलांसारखं चाला. Walk like the daughter of God. देवाच्या मुलांसारखं, देवाच्या मुलींसारखं चाला. Say, अहो लोक काही म्हणतील. label will limit your calling. लोकांनी तुला ठेवलेली नावं तुझ्या कॉलिंगला आणि तुझ्या बोलावण्याला कुठेतरी मर्यादा घालतील, गळ घालतील बरं का. Amen. तर ते ऐकायचं नाही. प्रभू सांगतो ते करायचं. And so when people put a label on you, तर लोक जेव्हा तुला काहीतरी नावं ठेवतात, you are a carpenter's son, अरे काय हा काय तो You are a सुताराचा shepherd पोर. अरे हा boy. काय मेंढपाळ आहे. you are just a dreamer, अरे हा काय नुसता स्वप्नाळू आहे. you are just a failure, अरे हा काय अपयशाला काय येत नाही. तर बाबा and त्याची. you accept it, आणि तू पण सुद्धा ते सगळं स्वीकारलं you start living small. तर तू लहान लहान तुच्छ तुच्छ जगाला लागशील. Mephibosheth lived small most of his life. मफीबोशेत बघा आयुष्यभर, जवळजवळ आयुष्यभर स्वतःला तुच्छ मानून, लहान मानून जगला. He stayed in Lodebar. लोदीबार मध्ये मफीबोशेत राहायचा. मफीबोशेत माहित आहे ना. Say, but he didn't know पण त्याला माहित नव्हतं that David would lift him to such a level. की दावीद मला एवढ्या मोठ्या लेवल वरती उचलणार आहे. Amen. आमेन. तसं लोकांना काही माहिती नसतं रे. If David had believed in his brothers जर दाविदाने त्याच्या भावंडांवर विश्वास ठेवला असता and thought, आणि विचार केला असता, oh yes, I am only a shepherd boy, बरोबर आहे, मेरे भाई है ना, मेरे भाई है, मेरे भाई बोल रहे मी फक्त मेंढपाळ आहे. that also my eldest brother said, ते पण माझा सगळ्यात मोठा भाऊ म्हटला माझा सगळ्यात मोठा हुशार आहे. I'm good only in sheep keeping. आणि मला तर फक्त मेंढ्यांना राखायलाच जमतंय ना. He would have never fought Goliath. असे विचार जर त्याने केले असते तर गल्ल्यात अशी गोलाची भांडायला तो कधी गेला नसता He would have never become the king. आणि कधी राजा झाला नसता. Some people काही लोक are carpenters all their lives, आयुष्यभर सुतारकीचेच असतात. spiritual carpenters आध्यात्मिक सुतारकी all their lives. आयुष्यभर. Why? का? Because कारण they don't rise above the label of humans. कारण की लोकांनी दिलेल्या नावांमधलं ते बाहेर यायलाच मागत नाहीत. Because labeling will always blind you. कारण लोक तुम्हाला जी नावं ठेवतात ना त्यामुळे तुम्ही आंधळे होऊन जाता नेहमी. And labels will make you to focus on your past instead of focusing on God's promises that He made for you. आणि लोकांनी तुला जी नावं ठेवलेली आहेत ना त्यामुळे मग काय होतं की तू तुझ्या भूतकाळावरती विचार जास्त करायला लागतो आणि देवाचा संकल्प तुझ्यासाठी काय त्याच्यावरनं तुझी नजर हटते. Every time you read the Bible, ज्या दर वेळेला तुम्ही बायबल वाचता say this Bible is speaking to me, असं म्हणायचं हे बायबल माझ्याशी बोलतंय डायरेक्ट, not your neighbor. शेजाऱ्याशी नाही. It is speaking to me. दर वेळेला बायबल उघडल्यावर म्हणायचं बायबल माझ्याशी बोलत आहे. Bible has been written for me. बायबल माझ्यासाठी लिहिलेलं आहे. बसल्या बसल्या नाही नाही हे बरोबर ह्यांच्यासाठीच आहे बरं का, नाही नाही हे सगळं माझ्यासाठी आहे, मला बदलावं लागेल आणि मी बदलणार. Moses said मोशे बोलला in Exodus 4 verse 1, निर्गम 4:1 I cannot speak, Lord, I am a stammerer. प्रभू मी बोबडा आहे, मला बोलता येत नाही. निर्गमाचा 4 अध्याय 1 वचन. Now I don't know who told him he was a stammerer. आता कोण मोशेला असं म्हटला होता मला माहित नाही की तू बोबडा आहेस. Maybe his family members have हा said, त्याच्या फॅमिलीतल्या लोकांनी त्याच्या परिवारानेच त्याला हे or his डोक्यात घातलं. friends have said, किंवा त्याच्या यार दोस्तांनी त्याच्या डोक्यात घातलेलं असणार आहे की तू बोबडा आहे, तुला बोलता येत नाही. and so they labeled him म्हणजे झालं मोशेला त्यांनी हे नाव देऊन टाकलं की तू बोबडा आहे. and he accepted it मोशेने पण ते स्वीकारलं की मी बोबडा आहे. and he told the Lord also, आणि मग तो प्रभूलाही म्हणाला मी I am बोबडा a आहे, stammerer. की मी बोबडा आहे, मला बोलता येत नाही, माझी तत्व होते. And if he stayed under that label, आणि त्याच लेवल खाली नावाखाली जर तो राहिला असता Israel would have stayed in Egypt. तर मग झालं का इस्रायल कायमचं मिस्र देशातच राहिलं असतं ना. Say, हा किती सारं आपल्यावर अवलंबून आहे. हा विचार करा जरा पुढचं बघा. तुम्ही से- सद्यस्थिती आणि भूतकाळातच एवढे अडकलाय. labels bury your potential. लोकांनी तुला दिलेली नावं जी आहेत ना ती तुझ्या कुवतीला कुठेतरी खडून दडपून टाकतात. Amen. तसं नकोय. God has placed something great inside of you. अहो देवाने काहीतरी तुमच्यामध्ये महान ठेवलंय. Tap those forces inside of त्याच्यामध्ये you. हात घाला ना की प्रभूंनी माझ्यात काहीतरी महान घातले त्यात हात घाला ना. But if you start believing on the labels, पण लोकांनी दिलेल्या नावांवर जर तुम्ही विश्वास ठेवायला लागला की लोक मला असं म्हणतात बरं का, very soon you will bury your gifts. फार लवकर मग तुम्हाला देवाने दिलेल्या ज्या देणग्या आहेत त्या तुम्ही कुठेतरी उकरून पुरून टाकाल. Amen. आमेन. आमेन म्हणजे ऑल अलोंग आमेन सर.
Joseph held on. योसेफ धरून ना मैं नहीं छोडता. I got a dream. मला स्वप्न पडले. What will I do then? मी काय करू? तुम्हाला नाही मिळालं, हो मी ना. काय करायचं? आता बापानी सप्तरंगी जगा मला दिला. व्हॉट्स युअर प्रॉब्लेम? देवा त्याने मला दिला. स्वप्न देवाने मला दिलं. व्हॉट्स युअर प्रॉब्लेम? मला दिलंय. And so you cannot label me. तुम्ही मला नाही नावं ठेवू शकत. नाही त्याच कसं एवढं बोलतात, भाषांतर छान. आता मी काय करू? Say, जगली महाराज रोडवरनं निवडून त्यांनी मला इथं आणली. आता काय करू मी? ना असे कसे एवढे मोठे बिशप झाले. आता त्यांनी केलं मला बिशप, मी काय करू? what can I do? व्हॉट्स युअर प्रॉब्लेम? काय आहे प्रॉब्लेम क्या हो रहा है? But if I accepting the people's mandate about me, पण जर लोकांनी मला ठेवलेली नावं जर मी स्वीकारायला सुरुवात केली, I have to go back to my हा, Khadki place. मग मला तर खडकीतच परत यावं लागेल. आणि मी तर म्हणेन चलो USA, आपण उधर जाके सेटल होते. It is God who removes the labels. देव ती नावं काढतो. That's why I go to God and say, God, they have put this label, remove it, म्हणून मी remove it, देवाकडे remove it. जातो आणि देवाला म्हणतो, देव बाप्पा आज यांनी मला असं नाव ठेवलं, आज हिनी मला असं नाव ठेवलं. मग देव ते सगळे काढून टाकतो. God removes all the labels. देव ते सगळे नावं काढून टाकतो. And he says, देव म्हणतो, don't worry, तू नको काळजी, I will remove all these labels that people put on you. तू माझी लाडकी, मी सगळी नावं लोकांनी तुला ठेवलेली काढतो. चल. Say, the failure, लोक मला म्हटले, देव बाप्पा मी अपयशी आहे. stupid, लोक मला म्हटले मी बावळट आहे. weak, लोक म्हटले मी अशक्त a आहे. nobody, लोक म्हटले मी शून्य आहे. a useless लोक म्हटले fellow. मी निरुपयोगी आहे. And then God removes those labels मग देव एक एक नाव खोडून टाकतो. and he म्हणतो नाही. puts his labels. आणि देव त्याचं नाव देतो तुला. Chosen, निवडलेला आहे, beloved, प्रिय आहे, my child, माझा आहे, more than a conqueror. विजयी आहे. असं Amen. असं And for that you have to go to God every day. आणि त्याच्यासाठी ना तुम्हाला देवाकडे रोज यावं लागेल. पहिली गोष्ट देवाकडे तुम्हाला रोज यावं लागेल. उसके बाद आगे की स्टोरी, जब तक स्टोरी शुरू नहीं होती. See Saul. शाऊल बघा, He removed all the labels that people put on him. त्याने स्वतःला लोकांनी ठेवलेली नावं सगळी काढली. He refused to stay under the label of the people. लोकांनी त्याला जी काही नावं ठेवली ना, त्या सगळ्यातनं त्याने बाहेर यायचं ठरवलं. He even refused to stay in the label of his past. म्हणजे नकार दिला त्याने की माझ्या भूतकाळात जे काही मी केलेलं आहे त्यावरनं लोकांनी मला जी नावं दिलेली आहेत मी त्यात राहणार नाहीये. People will always love to talk about your past. हो ना, लोकांना ना तुमच्या भूतकाळाविषयीच्या गप्पा मारायला फार. आता पण मला आठवतं की तुम्ही ना त्यावेळी सिगरेट असं. ओढायचं ना, अरे, मला माहिती तेरे को आहे. मालूम है क्या, वो पहले ना बहुत फूकने का हो का. And they will tell you also. आणि तुम्हाला येऊन सांगणार. माहिती का हा. 15-20 वर्ष हो आधी का? तुम्ही असं स्मोक अच्छा, करायचं. आम्ही होतो, तुमचं काय होतं? They will not talk about the present, हा. how God has changed you. वर्तमान काळात देवाने तुला कसं बदललंय ते नाही बोलणार. पहिले See, बोलो ऐसा करने की. don't live a small life now. तसं असं छोटं छोटं जीवन एकदम. Yes, I didn't know Jesus, I lived a small life. अर्थातच मला येशू माहिती नव्हते तेव्हा मी असं लहान तुच्छ जीवन जगलो. But if you believe God's voice, पहा, आता आपण येशूकडे आलो आणि देवाच्या वाणीवर जो आपला विश्वास आहे, you will rise into your full destiny. तर तुम्ही तुमच्या पूर्ण आयुष्याच्या ठरलेल्या दिशेत याल, जसे आम्ही आहोत. If a seed is just labeled a seed, आणि जे बी आहे त्या बीला जर बी असं नाव दिलं and it is never planted, आणि ते बी आहे तरी ते कधी रोवलं नाही, it will never grow into a tree. तर ते कधी झाड बनणारच नाही, क्योंकि उसको रोवा ही नहीं से. है ना. You बी आहे name ना? it anything, तुम्ही त्याला नाव काही द्या, but if you don't sow it, पण ते बी जर तुम्ही पेरलं नाही it will remain a seed. तर ते बीज राहणार आहे. The world labels you, तसं जग तुला नाव ठेवतं and you don't want to be sown. आणि तुला ते पेरलं नाही जायचंय कारण त्या How, नावातच तू अडकला. how will you become an apple tree? मग कसं तू सफरचंदाचं झाड बनणार आहेस? हा? God has put that potential in it, देवाने तुझ्यात ती क्षमता ऍक्च्युली घातली आहे, but it has to be sown. पण ते बी पेरलं गेलं पाहिजे. Amen. मी नावाचं बी पेरलं तर गेलं पाहिजे, Say- मग झाड येईल ना. Just imagine an eagle which is caged. समजा एखादा गरुड आहे आणि पिंजऱ्यात आहे, They will call it a bird. तर त्याला फक्त पक्षीच म्हणतील ते लोक. It will be even be labeled as a chicken because it never flies. त्याला कोंबडी पण नावं ठेव, कोंबडी सुद्धा म्हणतील त्याला, कारण की तो कधी उडलाच नाही गरुड. And nobody has seen it fly. आणि कोणी त्या गरुडाला उडताना पाहिलं नाही, तो पिंजऱ्यात आहे, तो अडकलेला आहे, तो बंधनात आहे, लोक त्याला कोंबडी म्हणतील. All his life he'll be labeled by different names by the people. आणि आयुष्यभर त्या गरुडाला लोक वेगवेगळी नावं देतील, Amen. कारण त्या गरुडाचं पोटेन्शियल लोकांनी अजून पाहिलेलंच नाही की हा फार मोठी झेप घेतो. But the day he is removed from the cage, पण ज्या दिवशी त्याला समजा त्या बंधनातनं आणि पिंजऱ्यातनं कोणी काढलं, he will have a loud voice. तर जोरात गर्जना करेल तो. I am an eagle, मी गरुड आहे, not a chicken. मी कोंबडी नाहीये.
not a crow, मी कावळा नाहीये, not any bird. मी पक्षी नाही साधा, I am an eagle. मी गरुड आहे. Stay in the calling that God has given you. तर माझं काय म्हणणं आहे, देवाने तुला जे कॉलिंग दिलंय ना बेटा त्याच्यात राहा. Amen. आमेन. When David took the sling, दाविदाने जेव्हा ती गोफण घेतली, Eliab must have hit his head. This fellow is using the sling. एलिया म्हटला असेल, On Goliath. दाविदाचा थोरला भाऊ एलिया म्हटला असेल, अरे आता ही गोफण आहे, गिलवर घेऊन हा मारणार या गोलायतला. Oh, you are using it, when you are playing and all, it's okay. खेळताना वगैरे तू ती वापरायचा ते ठीक होतं रे, It's a toy. It was a toy. खेळण्यासारखं आहे ते गिलवर ते गोफण. But now you are taking it to fight Goliath. गोलायची झगडा करायला तू हे See, नेतोय. people saw a toy. तर लोकांनी ते खेळणं पाहिलं But दाविदाच्या God हातात. saw a weapon that will bring Goliath down. देवानी शस्त्र पाहिलं दाविदाच्या हातात की जे त्या गोलायतला खाली पाडणार आहे. Labels will always limit your potential. तसं लोकांनी तुला ठेवलेली नावं तुझ्या क्षमतेला कुठे ना कुठे गळ घालणार, But God's voice will lift you up. पण देवाची वाणी तुला वर आणणार. Be open to God's voice. देवाच्या वाणीला उघडे व्हा. Even now He is speaking to आताही you. देव तुझ्याशी बोलत आहे. Every time you come for the meeting, God speaks to ज्या you. दर वेळेला तू चर्चच्या सभेला येतो देव तुझ्याशी बोलत असतो. He wants you to tap the potential that He has put in you. देवाची इच्छा आहे की देवाने तुझ्यात जी क्षमता घातली आहे त्याच्यात हात घाल. I used to never speak. मी कधी बोलायचो नाही, Never speak. कधी नाही. I used to be a backbencher. अगदी पाठीमागे बसायचो, सो इंट्रोवर्ट. Even in the church, in the Roman Catholic Church, I would sit in the last bench. रोमन कॅथलिक चर्च मध्ये सुद्धा मी अगदी शेवटी बसायचो. Never spoke with anyone. कधी कोणाशी बोलायचो नाही, कधी चार चौघांमध्ये बोलणं अजिबात नाही. Say, and people labeled me, आणि लोकांनी मला नावं ठेवली, and that pulled me more down. त्यातनं तर मी अजून खाली घसरलो. But the day I met Jesus, पण ज्या दिवशी मी येशूंना भेटलो, all my past labels, He removed it out. माझ्या भूतकाळातली सगळी नावं येशूंनी काढून टाकली. You know the notice board where you pin up all those things? तुम्हाला माहितीये नोटीस बोर्ड असतो ज्याच्यावर आपण पिन करून ठेवतो सगळं. So God removed all those देवाने ते लावलेलं सगळं काढलं वन बाय वन, and pinned up heaven's calling on me. आणि स्वर्गाचं कॉलिंग माझ्यावर टाकलं. Amen. आमेन आमेन. Because if you live by the labels, you will shrink in life. कारण लोकांनी ठेवलेल्या नावांवर जर तू जगायला लागला तर आयुष्यात आकसत 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 जाऊन एक दिवस खलासच होशील. But if you live under God's calling, पण देवाच्या कॉलिंग खाली कम व्हॉट मे, you will soar. जर There राहिला, is no limit. तर तू अशी झेप घेशील ज्याला काही लिमिटच नाही. Amen. आमेन. Take a few points I will give you. थोडे मुद्दे देतो ते घ्या. First, एक, Jesus faced it too. येशूंनी सुद्धा या सगळ्याला तोंड दिलंय, तर हम कोण आहे? See, येशूंनी सुद्धा या सगळ्याला तोंड when दिलंय. Jesus started His ministry, येशूंनी जेव्हा त्यांची सेवा सुरू केली, His own hometown didn't believe in Him. येशूंचं जे स्वतःचं गाव होतं ना, त्या गावानेच त्यांच्यावर विश्वास नाही They ठेवला. said, we know Him. ते गाव आणि गावकरी म्हणाले, अरे आम्हाला माहिती आहे येशू कोण आहे. He is just Joseph's boy, तो योसेफाचा मुलगा, Mary's son. मेरीचा मुलगा. And so who does He think He is? त्याला काय वाटतं तो कोण आहे, फार मोठा लागून गेला. See, they rejected Him. आणि नाकारलं. येशूच्या स्वतःच्या गावाने आणि गावकऱ्यांनी येशूंना नाकारलं. Even Jesus was not accepted by everyone. येशूंनाही सगळ्यांनी स्वीकारलं नाही, तर आपलं तर कायच बोलायचं. If it happened to Him, आणि येशूंच्या जीवनात जर असं झालंय, it can happen to us also. आपल्या जीवनात पण होऊ शकतं. बी रेडी. So people may try to put limits on you तसं लोक तुला कुठे ना कुठे लिमिट घालतील. आप ऐसे, आप वैसे, आप नाही करना, आप निघलो. based on your looks, तुझ्या based on your education, तुझ्या दिसण्यावर बघून म्हणा, तुझ्या शिक्षणाकडे बघून म्हणा, based on your family, तुझ्या पारिवारिक पार्श्वभूमीकडे बघून म्हणा, based on your past, तुझा भूतकाळ बघून म्हणा, based on your का education तुझं शिक्षण बघून लोक म्हणतील, or your background. किंवा तुझी जी काही पार्श्वभूमी आहे ते बघून लोक तुला लिमिट घालतील, गळ घालतील की नाही नाही आपसे नहीं होगा, आप नहीं करने का, आप तो ऐसे ही है. But पण God does not call you based on what you are देव तुला तू काय आहे यावर आधारित बोलवत नाही, or where you come from. किंवा तू कुठून आला याच्यावर आधारित देव तुला बोलवत नाही. See? अरे आपण Not on पाप- your education. आपल्या शिक्षणावर आधारित देव आपल्याला बोलवा. आपण पाप करत असताना अक्षरशः तो आपल्यासाठी मेलाय. See? He calls you based on where He is taking you. येशू तुला कुठे घेऊन जात आहेत त्यावर आधारित तुला बोलवतात. Amen. आमेन. आता आपला टूर, आपली जर्नी बदलली ना, प्रवास बदललाय. Jesus was more than a carpenter's son. येशू सुताराच्या मुलापेक्षा काहीतरी जास्त होते रे. He was the son of God. देवाचा पुत्र होते. आमेन. ग्लोरी Amen. ग्लोरी हालेलुया. He was the son of God. देवाचा पुत्र होते येशू. I told you about David. मी दाविदाविषयी तर तुम्हाला आत्ताच बोललो. His brother said, go back. त्याची भावंड त्याला म्हणाली, हे तू जा, इथं कशाला आला, क्यों आया इधर, निकल तू.
but God saw a king. देवाने राजा पाहिला त्याच्यात. Amen. आमेन. They saw Paul as a persecutor. पॉलला सुद्धा लोकांनी बघताना हा किती छळदायी आहे, छळ करतो असं पाहिलं. They doubted him. त्याच्यावर शंका घेतल्या. But God turned him into an apostle to the देवाने Gentiles. शौलाचा पॉल केला आणि त्याला परराष्ट्रांसाठीचा प्रेषित केला. See that little boy तो लहान मुलगा who was laughed in because he brought a small lunch of bread and fish. छोटासा डबा घेऊन आला होता जेवणाचा, थोडे मासे थोडी भाकर. त्याला बघून सगळे हसले. But But- when he gave it to Jesus, जेव्हा तो डबा त्याने येशूंना दिला, it fed more than 5,000 people. 5,000 जास्त लोकांना खायला मिळालं ना. मिळालं ना. People may laugh at what you bring, तसं लोक तू जे आणतो त्याच्यावरती हसतील, but But- in God's hand it always multiplies. देवाच्या हातात तू दिलं की ते नेहमी वाढतच. Amen. लोक त्याला म्हटले असतील, काय एवढूसा डबा येशूंच्या हातात देतो. They looked at Jesus and said, येशूंकडे बघून पण ते म्हणाले, Carpenter, सुतार, what is going to build? हा सुतार ना, हा काय बांधणार, A chair, a table? काय म्हणजे काय बनवणार, काय खुर्ची टेबल. He didn't come to build chairs and tables. तो काय खुर्ची टेबल बनवायला आला नव्हता. He came to build the kingdom of तो God. देवाचं राज्य आणि माणसांची जीवन बनवायला आला होता. पण ह्यांना काय माहितीये निर्बुद्ध. Amen. आमेन. Familiarity can blind people to your destiny. कसं असतं ना, आपला जर कोणाशी जास्त परिचय आणि ओळख असेल ना, तर त्या लोकांना ते लोक ना आपल्या ठरलेल्या दिशेविषयी आंधळेच होऊन जातात. Amen. कारण एक ओळख असते ना त्यांना, आपला परिचय असतो की अरे ये Yes. वो जयश्री क्या, वो तो हमारी है, हमारी नहीं अभी प्रभु की है. And so don't let their small vision limit your great calling. तर तुमच्या त्या छोट्याशा दृष्टांतामुळे ना तुमचं मोठं पाचारण कुठेतरी खाली जाऊ नका देऊ. They may know my family, हा, लोकांना माझा परिवार माहित असेल, but do they know my heavenly Father? लोकांना माझा स्वर्गीय बाप माहितीये का? Do they know what relationship I have with Him? स्वर्गीय बापाशी माझं काय नातं आहे लोकांना माहितीये का? डेव्हिड सिल्वे परिवार लोकांना माहिती असेल, आय डोंट से नो. पण स्वर्गीय बाप माहितीये का माझा लोकांना? Do they know लोकांना that माहिती I meet my heavenly Father every की day? माझ्या स्वर्गीय बापाला मी रोज भेटतो, माझं होत नाही त्याच्याशिवाय. And what relationship we have built all these years? आणि काय नातं त्या स्वर्गीय बापाशी आम्ही आजपर्यंत एवढी वर्ष बांधलंय. कुछ मालूम है? See, नहीं मालूम ना, फिर बोलना नहीं. what offends others about you is what God ordained in you. हा, लोकांना तुझ्याविषयी वाईट काय वाटतं माहितीये, कशाविषयी वाटतं माहितीये. देवाने तुझ्यात जे टाकलंय ना, हा. ते बघून लोकांना कसं अरे ये इसको प्रभु वापर रहा. हा, वापर रहा है. See, they hate what God has put in you. देवाने तुझ्यात जे घातलंय ना, ते लोकांना अजिबात आवडत नाही. की ही जयश्री, ही ती मॉडर्न हायस्कूल मधली. हो, See, they would love you if you don't have anything of God. तुझ्याकडे देवाकडचं काही नसेल ना, अख्खी दुनिया तुझ्यावरती माया आणि प्रेम लावायला येईल. की कितनी अच्छी ना. See, but if they cannot stop my Jesus, they cannot stop me. पण माझ्या येशूंना ते थांबवू नाही शकले ना, तर ते मलाही थांबवू नाही शकत. If my Jesus completed his mission, माझ्या येशूंनी त्यांचं मिशन पूर्ण केलं ना, though he was labeled, जरी येशूंना लोकांनी नावं ठेवलेली होती, तरी येशूंनी ते मिशन पूर्ण केलं. I will also complete my mission by the grace of God. मी पण माझं मिशन देवाच्या No matter कृपेने what पूर्ण people करून जाणार. label me. लोक मला काही म्हणत, लोक मला काही नावं देवत. तुम्हाला असं वाटतं आम्हाला लोक नावं ठेवत नसतील? Who has tried to put limit on me कोणी माझ्यावरती लिमिट आणि मर्यादा टाकली because of my past or background? माझ्या भूतकाळामुळे किंवा माझ्या पारिवारिक पार्श्वभूमीमुळे? Check it up. बघा, तपासा. Amen. आमेन, तपासा ना. And cut off the tie. आणि त्यांच्याशी दोस्ती कट. ये मेन मुद्दा आहे. त्यांच्याशी दोस्ती फॉर एव्हर, मेन मुद्दा. See, कट. वी हॅव डन इट, वी हॅव लिव्ड इट, वी आर लिव्हिंग इट, सो वी आर टेलिंग यू. so do I believe God's voice above people's opinions? मग लोकांच्या मतांपेक्षा जास्त देवाच्या आवाजावर माझा विश्वास आहे की नाही? Am I holding myself because of fear or rejection? काहीतरी मी घाबरलो आणि लोकांनी मला नाकारलं म्हणून मी स्वतःला कुठेतरी डांबून ठेवलंय का? I refuse to be defined by people मी नाही लोकांद्वारे माझी व्याख्या ठरवणार. लोक म्हणाली मी असा आहे म्हणून मी तसा बनत नसतो. because I am defined by God. कारण देव ठरवतो मी काय. Say I am defined by God. म्हणा, माझी व्याख्या देव ठरवेल. माझी व्याख्या म्हणजे मी कोण आहे, मी काय आहे, देव ठरवेल. Their doubt will not cancel my destiny. लोकांची माझ्यावरची शंका
माझ्या ठरलेल्या दिशेला कॅन्सल नाही करत. My doubt in my calling will cancel my destiny. माझी शंका जर माझ्या कॉलिंग वर असेल ना तर त्यातनं माझा संकल्प आणि माझी दिशा कुठेतरी रद्द होईल. Are you getting me? मी नाही शंका घ्यायच्या. लोक भले शंका घेतील. लोक आहेत. Say, their doubt लोकांच्या शंका, will not cancel my destiny. लोकांच्या शंकांवरनं माझ्या आयुष्याची ठरलेली दिशा रद्द होत नाही. But my doubt मी जर शंका घेतली ना, on my calling माझ्या कॉलिंग वर जर मी शंका घेतली will cancel my तर destiny. त्यातनं माझी ठरलेली दिशा रद्द होऊ शकते. आपण या गोष्टी मनावर नसतात घ्यायच्या. If God called me, nobody can stop me. जर देवाने मला बोलवलंय ना, कोणी मला थांबवू नाही शकत. देवाने मला पाचारलंय ना, नो मॅन कॅन स्टॉप मी. कोणी I नाही will थांबवणार. rise above offense and I will walk in obedience. मी त्या सगळ्या विरोधाच्या वर येईन आणि मी आज्ञा पालनात चालीन. Like Jesus, I will keep moving forward. येशूंसारखं मी आगे बढोच करत राहीन. Don't take offense. नाही विरोध घ्यायचा. Keep आपण your heart pure. हृदय आपलं स्वच्छ, शुद्ध, पवित्र, निकल ठेवायचं Keep moving. आणि पुढे जायचं. Operate in the gifts and calling God has given you. ज्या देवाने देणग्या दिलेल्या आहेत, पाचारण दिलेलं आहे, त्यात कार्य करत राहायचं. Amen. आमेन. Jesus left Nazareth. येशूनी नाझरेत गाव सोडून दिलं. नकोच आहे. नकोच. त्यांचं जन्मगाव, त्यांचं स्वतःचं गाव सोडून दिलं. मेरे को मेरा गाव ही नाही म्हणता, मेरा गाव मेरा देश छोड़ दिया. Say, मेरा गाव गाव- मेरा देश मेरे लोग, आमची माती आमची माणसं आम्ही सोडलेलं आहे. Say, कळलं का? आता They- कळलं का? they all said, मग सगळे म्हणाले, Jesus, येशू, remember we used to play marbles? अरे आपण गोट्या खेळायचो, आठवतं का? Yes, I left it long back. मी सोडलं फार पूर्वी. Say, असं and म्हणा. now I'm leaving Nazareth. आता मी नाझरेतच सोडणार आहे. Say, he went every other place, आणि बाकी सगळ्या गावी येशू गेले went about preaching. आणि उपदेश करत राहिले. So you stay focused. तसं तुम्ही जरा लक्ष लावून राहा. सियोन देशात या. जो When हमारा elephant देश- walks, the dogs will bark. आता हत्ती चालला तर कुत्री तर भुंगणारच आहेत ना. The elephant will not go after the dog in है ना? every house. मग तो हत्ती काय प्रत्येक कुत्र्याच्या मागे घरघरात घुसेल का? No. नाही. हत्ती मावेल तरी का त्या घरात? तो हत्ती आहे. कुत्री भुंगतात कुत्रे. You should know who you are in God. तसं पहिलं तुला कळलं पाहिजे देवा तू कोण आहेस. Trust God's timing. देवाच्या वेळेवर विश्वास ठेव. Rejection does not mean failure. लोकांनी तुला नाकारलं म्हणजे काय तू अपयशी नाहीयेस. It means redirection. परत नवीन दिशा. रिजेक्शन इज रिडायरेक्शन. परत नवीन दिशा धर. Amen. Amen. People may reject you, लोक तुला नाकारतील, but my God will use you. माझा देव तुला वापरेल. Familiarity breeds unbelief. काय होतं, जास्तीची ओळख झाली ना की त्यात अविश्वास कुठेतरी पैदा व्हायला लागतो. Let it not stop your faith. तुमचा विश्वास तिथे थांबू नका देऊ. Some of the people the devil has raised next to you to stop your faith. काही लोक सैतानाने तुझ्या शेजारी उभी केलेली आहेत तुझा विश्वास कुठेतरी थांबवायला. Say, तशी ओळखून घे आणि मग कट. the voice of God is greater than the voice of man. देवाची वाणी माणसाच्या वाणीपेक्षा एनी टाइम मोठी आहे. एनी टाइम मोठी आहे. एनी टाइम. If नो Jesus, कम्पॅरिझन. if Jesus faced rejection जर येशूंना हे असं नाकारलं जाणं and still fulfilled his mission, आणि त्या नाकारल्या जायच्या अवस्थेतून जाऊन सुद्धा येशूंनी जर आपलं मिशन पूर्ण केलं, we can also do it. आपणही करू शकतो. आय कॅन डू ऑल थिंग्स टू क्राइस्ट जीसस हू स्ट्रेंथन्स. Sometimes your very own people, your house people will mock at you. कधी कधी तुमच्या स्वतःच्या घरचे सख्खे लोकच तुम्हाला नावं ठेवतील. Say, but God sees you differently. पण देव तुझ्याकडे बघताना वेगळ्या नजरेनं बघतो. They said he is carpenter's son. God said he is the savior of the world. ते म्हणाले हा सुताराचा पोरगा आहे ना. देव म्हणाला हा परमप्रिय पुत्र माझा लाडका आहे, हा मुक्तीदाता आहे. They knew his family, but they didn't know his heavenly father. लोकांना त्याचा परिवार माहित होता, शारीरिक परिवार, पण लोकांना त्याचा स्वर्गीय बाप माहित नव्हता. Praise God. आमेन. आमेन. फरक तिथे पडतो बेटा. Amen. आमेन. Let them criticize you, let them mock at you, let them laugh at you. तसंही ऑनगोईंग प्रोसेस आहे. लोकांना तुला नावं ठेवायची, ठेवू दे, हसू दे, मस्करी करू दे. You will come up in life. तू आयुष्यात वर You will येशील. be blessed. नक्की तुला आशीर्वाद You मिळेल. will prosper. नक्की तू समृद्ध You होशील. will be delivered. नक्की तुला सुटका मिळेल. You will rise above the Gentiles. आणि परराष्ट्रांच्या वर तू येशील. येशील. हा नाही म्हणे नेव्हर एव्हर गिव्ह अप. Amen. गॉड इज विथ अस. Second point. पण मेक शुअर गॉड इज विथ यू. हा देव स्वतः बरोबर पाहिजे. Second point. 2 People will try to limit you. लोक तुला मर्यादा घालतील. नाही नाही आपसे नहीं होगा, आप मत करो, आप See- इसमें गिरो मत, आप इसमें गिरो मत. When Jesus returned to his hometown, येशू जेव्हा आपल्या गावी परत आले, the people could not see him beyond his past. लोकांना बघवेच ना येशूंकडे, येशूंच्या भूतकाळ पलीकडे. See, people want to see you trapped in your past. लोकांचं कसं असतं, तुझ्या भूतकाळातच अडकलेला तू लोकांना पाहायचा असतो.
अरे पूर्वी तू हेअरस्टाईल असं करायचं, हाँ, आता बस. थोडं बदलला तू. ऐसा उतना ही रहेगा क्या? उतना ही रहेगा. They only want you to be like looking like the past. हा, लोकांना तो भूतकाळ कसा दिसायचा तसाच पाहिजे. They don't want the new one. लोकांना नवीन नकोय. लोकांना नवीन जयश्री नको. भूतकाळ ती कशी होती तशीच पाहिजे. See? की उनके साथ मेरी भी नैया Now, डूबे. just imagine, आता कल्पना करा, now Jesus is 30 years old. येशू 30 वर्षाचे झाले. हा, They still remember his past. तरी लोकांना येशूंचा भूतकाळ आठवतोय. Oh, his father was a carpenter. ओ हो की ह्याचे वडील ते सुतार नाही का? किती रिकाम टेकडे लोक असावेत मला सांगा. I mean, they did not see his हा, miracles, येशूंनी केलेले चमत्कार नाही पाहिले का? so many deliverances. एवढी सगळी सुटका मिळाली नाही बघितली? नाही ते नाही बघितलं. या रिकाम And टेकड्यांना in तेच आठवतं. Nazareth, आणि नाझरेथ गावात he opened the scriptures and spoke. शास्त्र वचन उघडून येशू बोलले. Yes. हा, Luke 4:18. लूक He 4:18 spoke. येशू बोलले And they were sitting. आणि ते बसले होते. They must have thought, विचार केला असेल त्यांनी. हे कधीपासून हो ना, बायबल वाचायला ये- सुरू ये केलं? कब से ये करने लगा है सब? ये चर्च जाता है, ये बाइबल पढ़ा कब से? हा? हाँ? कब से? आणि हे पण त्यालाच बायबल दिलं हो वाचायला. हो का? हाँ. See? अरे बट आपका क्या प्रॉब्लेम है सर? हमारा They लाइफ are, चेंज हो they गया. want him to be in the past. लोकांची इच्छा काय? हा भूतकाळातच डांबलेला राहावा. See, they try to box him into their small आणि expectations. लोकांच्या छोट्या छोट्या अपेक्षांमध्ये लोकांना येशूंना असं डांबून ठेवायचं होतं. You are Joseph's boy, stay Joseph's boy, die like Joseph's boy. तू योसेफाचं पोरग, योसेफाचं पोरगच राहा आणि योसेफाचं पोरग म्हणूनच मर. You are a shepherd boy, live a shepherd's life, die like a shepherd. तू मेंढपाळ आहे ना, मेंढपाळच राहा, मेंढपाळ म्हणूनच मर. See? Stay in your lane, don't go out. तुझ्या रांगेत राहा, असं नाही करायचं. See, instead of honoring him, म्हणजे त्याचा मान करायच्या ऐवजी, they rejected him. येशूंचा मान करायच्या ऐवजी येशूंना त्यांनी थेट नाकारलं. And the truth is, सत्य हे आहे, people often judge you by your past, लोक ना तुमचा भूतकाळ बघून तुमचा न्याय करतात, not your potential. पण तुमच्यात काय कुवत आहे ते लोक बघत नाहीत. They will remember your mistakes, तुमच्या चुकाच लोक सारख्या तुम्हाला आठवण करून देणार, but they will forget your calling. पण तुझं कॉलिंग विसरणार. Yes. तुझं कॉलिंग विसरणार, पण तुझ्या चुकासारख्या लक्षात ठेवून तुला पण सांगणार, याद आहे ना, इधर तेरी गलती हुई थी ना, इधर भी हुई थी ना. They label you by from where you came from, हे तू कुठून आला त्याच्यावरनं तुला नावं ठेवणार. not where God is taking you. देव तुला कुठे घेऊन चाललाय त्याच्यावरनं काही नाही बोलणार, पण तू कुठून कुठल्या खानदानातून कुठल्या एरियात ना आला त्याच्यावरनं तुला नावं ठेवणार. Say, they will want you to go back to the sheep. की असं की तुम्ही त्या मेंढरात परत जावं. Eliab said, David, go back to the sheep. एलिया म्हणाला दाविदाला, ए परत जा तिकडे त्या मेंढरांकडे लक्ष द्यायला. जास्त विचार करू नको. हा, खुद को बडा मत समज तू. Don't have too big dreams. हा, मोठी स्वप्न नको बघू तू. Go back to the sheep. जा परत मेंढरांकडे. आम्ही Stay in सांगतो, that level. त्या मेंढरांमध्येच राहायचं, तिथंच राहायचं. Don't rise. वर नाही यायचं. We will rise, आम्ही वर येणार, but you don't rise. तू नाही वर यायचं. हो का? आम्ही वर येणार, तू नाही वर यायचं. असं कसं? Joseph, योसेफा, you are a dreamer. तू स्वप्नाळू आहे ना, Don't expect the dream to come true. ते स्वप्न खरं होईल अशी अपेक्षा नाही करायची. हा, Dream every day, रोज स्वप्न बघ, and that's all. बस रोज स्वप्नच बघ, वर नाही यायचं. असं. अरे पण तुम्ही कोण आहे ठरवणारे? Amen. मैं प्रभु को अच्छी लग गई तो लग गई. आप कौन है? Just imagine the butterfly. कल्पना करा, फुलपाखरू It came out of a caterpillar. त्या कोशातनं बाहेर आलं ना, It's so beautiful. किती सुंदर. But they will say, पण म्हणणार, you were a caterpillar once. No? That एकेकाळी त्या moth. कोशात होता ना तू. हा ना, Return to the place of ते a caterpillar. सुरवंटासारखं दिसायचं त्याच्यात होता. They love you to be a caterpillar, not a butterfly. परत त्याच्यातच जा, त्या कोशातच जा, तू त्या सुरवंटासारख्या. तू फुलपाखरू नको बनू. अरे पण मी आता उडते, मला विंग्स आले, मला हो. मी छान दिसते, कलर आलेले मला. नो नाही नाही, आम्ही म्हणतो ना तू तसंच राहायचं. नो बट वी वांट यू टू बी अ caterpillar. नाही ना, आमची इच्छा- Caterpillar looks so horrible. अरे ते ते सुरवंटासारखं किती भयानक दिसतंय, पण लोकांची इच्छा आपण त्याच्यातच राहायचं. सुंदर नाही, तुम्ही सुंदर नाही दिसायचं. See, I was a caterpillar, now I'm a butterfly. अरे पण आता तेव्हा मी होतो त्या कोशात, आता मी फुलपाखरू आहे. मग दिसत नाही का माझं पंख? हा, माझे एक सुंदर सुंदर पंख रंग दिसत नाही. हा. अरे तेच तर बघून आम्हाला पटत नाही, म्हणून तर आम्ही म्हणतो तू सुरवंटाच राहा. अच्छा, स्टोरी ऐसी है, कैसे नहीं समझती आपको?
Oh, he used to be a caterpillar once, you know. अरे, एकेकाळी Everybody is a caterpillar. एकेकाळी तो सुरवंटा, सगळेच होते We were all सुरवंटा. caterpillars. आपल्याला सगळ्यांना Now we वाटेल. became butterflies. आता आपण फुलपाखरू झालोय. तसं म्हणलं तर कोण नव्हतं तसं, सगळेच तसे होते. आता सगळे Don't फुलपाखरू go झाले. to my past. माझ्या भूतकाळात जाऊ नको. I was a caterpillar, मी होतो सुरवंट. but चल, today I'm not. आज मी नाहीये. I'm a butterfly आज today. मी फुलपाखरू आहे. तर भूतकाळात नाही जायचं. Oh, that's just a worm crawling. अरे काय ती आळी आहे. But they don't realize we have changed. अरे पण त्यांना हे कळत नाही की आपण आता बदललोय. We have wings now. आता आपल्याला पंख लागले. So people's labels don't define you. ते लोक जी आपल्याला नावं ठेवतात ना, त्यातनं आपली व्याख्या ठरत नाही. Amen. Amen. Stick to God. देवाला धरून चाला. Don't let anybody's small vision limit your big हा. calling. कुणाच्याही त्या लहान दृष्टांतामुळे तुमच्या मोठ्या कॉलिंग वर फरक पडू देऊ नका. Amen. आमेन. देवाने तुला जे करायला बोलवलंय ते विश्वासूपणे मरेपर्यंत करत राहा बरं. Praise God. मध्ये 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 बरेच येतील, कोणाचं ऐकायचं नाही. Anybody who takes you to the past, जो कोणी तुला भूतकाळात नेईल leave him in the past and you go ahead. त्याला भूतकाळ सोडायचा, तू पुढे जायचं. तू माझं भूतकाळातलं काढतो का? तुला मी भूतकाळातच टाकतो, आता मी चाललो पुढे, असं म्हणायचं. Say, isn't he from that family? Isn't he from this family? Didn't he stay in that small house? या फॅमिलीतला ना तो, ये खानदान का ना, वो छोटे घर में Oh, रहते. you are the one who failed 3-4 times. 3-4 वेळेला तू फेल झाला, नापास झाला. आता असं कुचकटासारखं बोलायची गरज आहे का काही पण? Can anything Huh? good come from Nazareth? नाही, नाझरेतातनं काय चांगलं येणार? ये Jesus दापोडी. came out from अरे Nazareth. यीशु आले तिथून. मैं दापोड़ी में क्या ऐसा हो सकता? दापोड़ी में क्या हो सकता? इधर क्या हो गया देखो. People told me that time, लोक त्याला मला म्हणले, why are you buying a land in Dapodi? अरे दापोडी में क्या तू जमीन ले रहा? Buy it in Pune. नाही, कुठं घ्यायची तर In पुण्यात camp. कॅम्प मध्ये That's गेलं. right. तिकडं घे, पुण्यात घे. Dapodi, who will come? Nobody will come. दापोडीत कोण येणार आहे? कोणी येणार नाही. They labeled me. मला नावं ठेवली लोकांनी. But God said, don't worry, you go ahead. I'll देव give आम्हाला you. म्हटलं तू काळजी नको करू, मी आहे ना, तू करत राहा. देवा लोकांचं ऐकलं असतं तर काय झालं असतं? See, look at Hannah. हन्ना, Penina blamed her. पनीने तिला, तिच्या सवतीने Mocked the तिला नावं barrenness. ठेवली, मस्करी केली. तू वांस, तू वांस, तुला मुलं नाही. But God gave her Samuel. देवाने दिला ना तिला शमूएल. 1 Samuel better than 10 sons of Penina. एक असा शमूएल देवाने तिला दिला, पनीनेच्या 10 पोरांपेक्षा चांगला निघाला हा. सगळ्यांना पुरून उरेल एवढा देवाचा संदेष्टा. He became a prophet of God. देवाचा संदेष्टा झाला त्या हन्नेचा एक मुलगा. Prophet to the nations. देशांसाठी संदेष्टा झाला तो एक शमूएल. असं कार्य करतो देव. I told you, Nathaniel said, नथानिएल म्हटला ना, can anything good come from Nazareth? अरे नाझरेत गावातनं काय चांगलं येणार आहे? The savior of the world came from Nazareth. जगाचा तारणारा नाझरेत गावातनं आलाय. आमेन. हालेलुया. हालेलुया. A man bought a dirty old violin in a flea market. एका माणसाने काय केलं, फ्ली मार्केट असतं तिथून एक जुनं मळलेलं असं व्हायलिन विकत घेतलं. For a ते very cheap amount. वाद्य असतं ना व्हायलिन, ते विकत घेतलं एकदम स्वस्त. And everyone thought it was worthless. सगळ्यांना वाटलं की ह्याला काही किंमत नाही आणि ह्यानी काय विकत आणलं. Because when he was playing, कारण तो व्हायलिन वाजवायला लागला people laughed at तर him. लोक त्याला बघून हसायला लागले. कशाला घेतलं? कशाला पैसे घेतलं? विनाकारण नाही, लोकांना खर्च केलं. टिप्पणी तर करायला लोकांना फार आवडत नाही ना. आमचं ओपिनियन आम्ही देणार Say, कशाला. But then when he brought it to the church, म्हणजे हा चर्चला त्यांनी ते व्हायलिन the आणलं. master violinist took it and when he played, तेव्हा तो एकदम मास्टर व्हायलिन वाजवणारा त्यांच्याकडे चर्च मध्ये जो होता त्यांनी ते उचललं आणि जेव्हा वाजवलं, the sound was precious ओ and आवाज priceless. इतका सुंदर सुरीला आवाज Say, की amen. बस. When you fall in the master violinist's hand, तसं जेव्हा तुम्ही त्या मास्टर व्हायलिन वाजवणारा जो एकदम तज्ञ त्याच्या हातात पडाल ना, you will play beautifully. तेव्हा असा सुंदर आवाज तुझ्यातनं बाहेर येईल Praise God. की माझ्यासारखी मळकी पण इतकं सुरीला बोलते की लोक म्हणतात तुम्ही मराठीत काही म्हणजे पीएचडी वगैरे केली आहे का? आम्ही म्हणतो हो केली है. ऊपर जाए हमारी See, करिए ना, हमने करी है, हमको प्रभु ने कराई है. when you are in your master's hand, तुम्ही जेव्हा तुमच्या त्या मालकाच्या हातात पडाल ना, then your real value is revealed. मग तुझी खरी किंमत प्रगट होते आणि तू सुरात वाजायला लागतो. पहले वो मास्टर के हाथ में पहले आ तो सही, तू प्रभू से ही दूर भाग रहा. Just imagine. कल्पना करा. They all said, सगळे म्हणाले isn't he the carpenter's son? हा सुताराचा मुलगा ना. One said, he is the carpenter. एक म्हणाला सुताराचा मुलगा His हा mother is सुताराचा with आहे. us.
त्याची आई आपल्या सोबत असते ना ती. If Jesus had gone home जर येशू ते ऐकून घरी गेले असते and he must have said, आणि म्हणाले असते, I think so, it is true. हो ना, मला तर असं वाटतं ना, खरंच बोलले ना ते पण. एक नवीन दुकानच घेऊन हो टाकतो ना, जाऊ दे, आणि- मिनिस्ट्री तर आपल्याला काय होणार नाही बाबा, मी आता नवीन सुतारकीचं दुकानच टाकतो. आणि चांगलं बोर्ड हो. टाकतो, मेसाया फर्निचर. हो, मसाया फर्निचर, मेरे को गिराईक तुम लोग लाके देना. हा म्हणजे काय, जगाचं तारण तुमचं आमचं काय मग, तुम्हारा मेरा बेड़ा गर्क. ऐसा लोगों का सुनते नहीं बेटा, लोगों का क्या सुनने का, वो लोग है. My God is in the business of turning water into wine. माझा देव पाण्याला द्राक्षारसात बदलण्याच्या व्यवसायात आहे. बोलो, क्या कहना है आपका. माझा देव पाण्याला द्राक्षारसात बदलण्याच्या व्यवसायात आहे. See, let people see your history. लोकांना तुझा इतिहास बघू दे. My God sees my destiny. माझा देव माझ्या आयुष्याची दिशा बघतो. Let people see my past. लोकांना माझा भूतकाळ बघू दे. My God sees my future. माझा देव माझं भवितव्य बघतो. अरे लोक काय, लोक शेवटी म्हणतील तू श्वासच बंद कर. जे- काय करायचं. Man calls you by your past, God calls you by your future. मनुष्य तुला तुझ्या भूतकाळाला बघून नावं देतो, देव तुझं भविष्य बघून तुला बोलवतो. Labels will limit you, लोकांनी ठेवलेली तुझी नावं तुला कुठेतरी लिमिट घालतील. but God's voice will liberate you. देवाची वाणी तुला आझादी देईल. Amen. आमेन. Let not small minds shrink your potential. त्या छोट्या मनस्थितीतनं ना तुझ्या कुवतीला कुणीतरी आकसवून नको टाकू. There is a big calling inside of you, तुझ्या हात मोठं कॉलिंग आहे. waiting to be tapped. आणि त्याच्यात हात घालायची वाट पाहत आहे ते, की अरे बाबा कभी तो मेरे में हाथ डाल, कभी तो मैं तुझे यूज करूं. See, what they reject, God selects. आणि त्याला जे कोणी नाकारताय त्याला देव स्वीकारतोय. What they reject, God selects. त्यांनी जे नाकारलंय ते देव निवडतोय. The world rejected me, God selected me. जगाने मला नाकारलं, देवाने त्याच मला निवडलं. फिनिश्ड. So whose negative labels have I been believing up till now? आतापर्यंत कोणी दिलेल्या नकारात्मक नावांवर विश्वास ठेवत मी आलोय. नाही, ते लोक म्हणतात मी अशी आहे, त्यांनी म्हटल्याने तू तशी होते का, नाही ना, मग कशाला टेन्शन आहे, आपण प्रभूचे आहे. Don't walk in your past identity. तुझ्या भूतकाळातल्या ओळखीवर जगू नको. Walk in your God-given identity. देवाने तुला आता नवीन ओळख दिली आहे ना, त्याच्यात चाल. Say, I refuse to wear the labels people put on me. म्हणा, लोक मला जी नावं ठेवतात Say it. ती मी नाकारत आहे, मी घेणार नाही. Say, my past does not define me. म्हणा, माझ्या भूतकाळावरून माझी व्याख्या ठरत नाही. God defines my destiny. देव ठरवतो माझ्या आयुष्याची दिशा. Say, no voice can cancel God's calling on my life. म्हणा, एकही वाणी देवाने मला दिलेल्या पाचारणाला शून्यात नाही काढू शकत. I break free from every limit man has spoken. माणसांनी जे काही मला मर्यादा घातल्या आहेत ते तोडून आज मी बाहेर येत आहे. I am chosen. मी निवडलेला आहे. I'm called. मला पाचारण आहे I'm unstoppable आणि मला कोणी थांबवू नाही शकत. in Christ Jesus. ख्रिस्त येशूमध्ये I ignore negative voices. मी नकारात्मक आवाजांकडे दुर्लक्ष करत आहे. I don't allow them to stick on me. मी ते नकारात्मक आवाज मला लागू देणार नाही. I declare God's truth on my life. आणि देवाचं सत्य माझ्या जीवनावर मी घोषित करत I आहे. will speak God's word over my life. देवाचा शब्द माझ्या जीवनावर मी घोषित करणार I आहे. will walk in obedience. मी आज्ञा पालनात चालणार आहे. I will make my actions prove all of them wrong. माझ्या कृत्यांद्वारे मी त्यांना सगळ्यांना दाखवून देईन की त्यांची माझ्याविषयीची मतं चुकीची आहेत. Because I will draw close to Jesus. कारण मी येशूंच्या जवळ जायचं ठरवलंय. His voice is greater than any label. येशूंची वाणी लोकांनी मला ठेवलेल्या कुठल्याही नावापेक्षा मोठी आहे. People may remember my failures, लोकांना माझं अपयश आठवत असेल, but God remembers His promise. देवाला त्याचं वचन आठवत आहे. The world may see me ordinary. जग मला साधारण मानेल, God sees me देव extraordinary. मला अलौकिक मानत आहे. I will not let people's offense become my prison. लोकांच्या विरोधाला मी माझं तुरुंग बनू नाही देणार. Because I know कारण मला माहित आहे, if I listen to people जर मी लोकांचं ऐकलं, above God, देवाहून जास्त जर मी लोकांचं ऐकलं, I cannot walk in my full destiny. तर मला माझ्या ठरलेल्या आयुष्याच्या दिशेत चालता येणार नाही. Amen, amen, amen. आमेन, Praise आमेन, God, आमेन, praise आमेन, God. आमेन, आमेन. You are already being lifted up now. ऑलरेडी आता तुम्ही असे वर, Amen. You are already living like God's children now. ऑलरेडी देवाच्या मुलांसारखे तुम्ही आता जगायला लागलाय. Amen. आमेन. Take the third point. तिसरा मुद्दा, Don't let their voice silence God's voice. लोकांच्या आवाजामुळे That's important. देवाचा आवाज बंद होऊ देऊ नका. Yes. लोकांचा गोंगाट गोंगाट गोंगाट, त्याच्यात देवाचा आवाज कुठेतरी तुम्ही बंद नका करू. They spoke to Jesus. ते येशूंशी बोलले,
लोक that you are the carpenter's son. ते म्हणाले येशूंना तू सुताराचा मुलगा. And by saying it, they try to define him by human labels. आणि असं म्हणून त्यांनी येशूंना मानवी नाव दिलं काहीतरी की तू सुताराचा मुलगा. For them, he was Joseph's boy. त्यांच्यासाठी तो योसेफाचा मुलगा. But Jesus knew, पण येशूंना माहित होतं I am called to be the savior of the world. मला जगाचा तारणारा म्हणून बोलवलंय So I have to live accordingly. आणि मला त्यानुरूपच जगायचं आहे. ना काही म्हणू दे वेडे. I want to hear God's voice. मला देवाचा आवाज ऐकायचा आहे. I don't want to hear people's voice. मला लोकांचे आवाज ऐकायचे नाही की आपको क्या लगता, कभी किसी को पूछना नहीं आपको क्या लगता, उनको कुछ तो भी भलता ही लगता है आपके बारे में. And प्रभू बोलेगा तू अच्छा है. we keep on asking people. आणि आपण लोकांनाच विचारत राहतो आपको क्या तुझं लगता काय है. म्हणणं आहे? हो तुझं काय तुझं काय म्हणणं म्हणणं आहे? आहे? या मी कशी आहे? विषयी- लोक म्हणतील तू यार की वाईट बाई नाही, कशाला विचारती तू लोकांना. देव म्हणतो तू चांगली आहे तर हाय. Amen. लोक काही बोलतात त्यांच्या जीवेला हाडं नाहीत. Look at Nehemiah. नेहमाया He was building the walls of Jerusalem. यरुशलेमचे कोट बांधत होता तो. And Sanballat and Tobiah mocked him. आले सनबलात आणि तोबिया त्याला नावं ठेवायला. What are these people, Jews, doing? अरे हे दुबळे यहुदी काय करतायत. What they are doing? काय करतायत हे लोक. See? Huh? But Nehemiah said, I will keep building. नेहमाया म्हटलं मी बांधत राहणार आहे. Say what you want. तुम्ही बोलत राहा तुम्हाला जे बोलायचं ते. And then they said, मग ते म्हणाले even when a fox jumps on this wall, it will break. अरे काय बांधकाम केलंय. कोल्हा जरी आला तरी ती भिंत तुटेल. हो का. You keep on talking. तुम्ही बोलत राहा. I will keep on hearing God's मी voice. ऐकत राहतो देव काय बोलतोय. तुम्ही बोला काय बोलायचं ते बोला. Look at blind Bartimaeus. आंधळा बार्तिमेय. The crowd shouted, गर्दी ओरडली त्याला. be quiet, हे be शांत बस quiet. गप्प बस बोलू नको. बोलू नको. येशूशी बोलायचं नाही. येशूंशी बोलायचं नाही. अवतीभोवतीचे लोक त्याला ते- ओरडले. But he cried louder, तो अजून जोरात ओरडला. Jesus, son of David, have mercy on me. येशू दाविदाच्या पुत्रा माझ्यावर दया करा. And Jesus healed him. आणि येशूने त्याला बरं केलं. कारण तो म्हटला असेल मी आंधळा आहे ना, मी मुखात नाही ना, मी ओरडीन. आमेन. Hey, people said, लोक बोलले shut up. शट अप बोलायचं नाही. Be quiet means Shut up, what? तुम्ही नाही बोलायचं. शांत Be राहा. quiet means शांत. stay in your position. शांत राहा असं लोक म्हटले. शांत राहा म्हणजे लोक काय म्हणतायत, तू जिथे आहेस तिथे राहा, वर नाही यायचं. You are born a beggar, die a beggar. तू भिकारला जन्माला आला, भिकारलाच मरायचं. You are born blind, die blind. आंधळा जन्माला आला, आंधळाच मरायचं. Don't think of rising. नाही वर यायचा विचार करायचा. असं लोक जेव्हा म्हणतात ना गप्प बस, हा अर्थ आहे त्याचा. Yes. हा How much people hate your हो ना. rising. लोकांना किती बघत किती तिरस्कार आहे. तुम्ही वर येताय ते बघून लोकांना And we हात run चिपळून- to these same people for help. आणि त्याच लोकांकडे आपण मदत मागायला जातो आणि म्हणतो आपको क्या लगता, क्यों पूछ रहा है आपको क्या लगता, तुझे मालूम है क्या निकलने वाला है, मत पूछ. And in Acts 4:18, प्रेषित 4:18 मध्ये the religious leaders told Peter and his team, धार्मिक पुढारी पीटरला, पेत्राला आणि त्याच्या टीमला म्हणाले, Peter and John, पेत्राला आणि योहानाला म्हणाले, we command you not to speak about Jesus. आम्ही तुम्हाला आज्ञा करतोय येशूविषयी बोलायचं नाही तुम्ही. Did they say? ते असं म्हणाले का. मग चालेल, आजपासून ठीक आहे. बंद. आज्ञा पालन, आजपासून आम्ही येशूविषयी बोलणार नाही. आम्ही आपलं व्यवसाय चालू हो, करणार. चाललो आम्ही परत आमच्या व्यवसायात. Say, नाही, नाही. what did Peter say? पेत्र काय बोलला, We cannot stop speaking about what we have seen and heard. ज्या गोष्टी आम्ही पाहिलेल्या आणि ऐकलेल्या आहेत त्या आम्ही बोलू नयेत. असं आमच्याच्याने होऊ नाही शकत. नाही ना, काय नाही नाही करायचं? हे त्यांनी शक्य बदललं नाही. आमचं जीवन, हो, काय करायचं? आम्ही नाही, तसं होऊ नाही शकत सर. वी आर व्हेरी व्हेरी सॉरी. आय मीन अपॉलॉजी, व्हेरी सॉरी. See. आम्ही नाही गप्प बसू शकत. It's like having two radio stations playing at once. म्हणजे 2 रेडिओ स्टेशन एका वेळेला चालल्यासारखा प्रकार आहे. There are two voices always speaking to you. 2 वाण्या नेहमी तुमच्याशी बोलतात. 2 आवाज. And the loud one is आणि जो जोराचा आवाज coming from the critics, तो निंदकांकडनं येतो. doubters, haters, शंका jealous घेणारे, people of you, शंका घेणारे, envious people. तुझ्यावर जळणारे, तुझा तिरस्कार करणारे, ह्यांचा आवाज जोरात असतो. They are noisy like the radio. हा त्यांचा कल्लोळ असा रेडिओ सारखा जोरात. And they say you cannot do आणि it. मग ते गप्प बस, तुला जमणार नाहीये, You're not good enough. तू काय बरोबर नाहीये, Stay where you तू are. बिनकामाचा आहे, जिथे आहे तिथे राहा. But the softer one inside us, पण जो आपल्या आतमध्ये मृदू आवाज असतो that ना, is God's voice. तो देवाचा असतो. Amen. तो म्हणतो ऐकू नका, ऐकू नको. It may not shout out loud, आणि तो आवाज जोरात नाही ओरडणार, but it's very clear. पण तो आवाज तुला अगदी स्पष्ट सांगेल की नाही नाही बाई माझी, तू He खूप गोड आहे. says, you are my child. आणि तो म्हणेल तू गोड I माझी have मुलगी chosen आहे. you. तू माझं लेकरू, मी तुला निवडलंय. You can do all things through me. सगळं काही तुला करायला जमणार आहे Depend on माझ्याद्वारे. me. माझ्यावर अवलंबून Trust राहा. on me. माझ्यावर विश्वास ठेव. Believe on me. माझ्यावर भरोसा ठेव. Say. मला प्रार्थना कर, माझ्या मागे चाल. Say,
So the voice you choose to listen will guide your life. तर ज्या आवाजाचं ऐकायचं तू ठरवणार आहेस ना, तो आवाज तुझ्या जीवनाला चालवेल. अभी आप पर है, आप सोचो क्या करना है. If you listen to the loud voice of critics, निंदकांच्या जोराच्या आवाजाला जर तुम्ही ऐकलं, you will live in fear, you will live in doubt. सारखं घाबरत घाबरत शंकेनच जगाल. मला तर वाटते मी तशीच आहे, लोक म्हणतात मी अशीच आहे. But if you listen to God's gentle voice but clear पण voice, देवाचा मृदू पण क्लिअर आवाज जर तू ऐकला you ना, will walk in faith, तर तू विश्वासाने you will चालशील. walk in purpose, आणि you will संकल्पाचा finish your destiny. आणि तुझ्या आयुष्याची दिशा पूर्ण करशील आणि म्हणशील माझ्यासारखी गोड पोरगी नाही. See, people will always have opinions. लोकांची मतं तर नेहमीच असतात हो. Amen. लोक नेहमीच काहीतरी बोलतात. लोक आहेत शेवटी ती. And the critics are very loud. आणि निंदक फार जोरात बोलतात. जोरात असतात. But God's voice is true. देवाचा आवाज खरा आहे. Amen. आमेन. तो काय म्हणतो इथे आज? Don't tune into the voice of the crowd. तर त्या लोकांच्या गर्दीच्या आवाजाला कशाला ट्यून करतो? Tune into the shepherd's voice. तो मेंढपा आपला देव, त्याचा आवाज ट्यून करून नीट ऐक. Amen. ट्युनिंग कर रही आहे ना, देवाच्या आवाजाशी ट्युनिंग कर. David knew, दाविदाला माहित no होतं, matter what my brothers say, माझे भाऊ काय म्हणत, but I am anointed. मी अभिषिक्त आहे. Were they anointed? ते अभिषिक्त होते का? Samuel poured oil on my head. शमूएलाने माझ्यावरती तेल ओतलं ना, आणि मी त्यांच्यासारखं कसं मी बोलायचं? कसं त्यांच्यासारखं बोलणार? भले मेरे भाई है, लेकिन मैंने उनके जैसा बोल सकता. Because का? oil has been poured on my head. तेल माझ्यावर ओतलंय, मी Because अभिषिक्त आहे. tomorrow God will say, कारण उद्या देव म्हणेल, I poured oil on your head, तुझ्या डोक्यावरती मी तेलाचा अभिषेक केला, not on Eliab's head. एलियाबच्या नाही. So why you are behaving like Eliab? मग एलियाब सारखा कशाला वागतो तू? देव म्हणेल ना उद्या उठून दाविदाला, हा, तुझ्यावर मी तेलाचा अभिषेक करून तुला अभिषिक्त केलंय ना, एलियाबवर नाही ना, मग त्या एलियाब सारखा कशाला वागतो? I declared you a king. मी तुला राजा घोषित केलं ना. No, but what about Eliab? He said, go back to the sheep. एलियाब म्हणाला, माझा मोठा दादा मला म्हणाला की तू परत मेंढरं सांभाळायला मी जा. काय म्हंटल? तुझा दादा सोड, मी काय म्हणतोय तुला? You will be the king. तू राजा होणार आहे. तुझा दादा काही पण म्हणेल. See, critics said Paul is a murderer. निंदक म्हणाले पॉल खुनी आहे. How can he preach? कसं काय तो उपदेश करू शकतो? तो मर्डरर आहे. But God said to Ananias, पण देव अनन्याला म्हणाला, he is my chosen instrument. आम्हाचं निवडलेलं हे पात्र आहे. Acts 9:15. प्रेषित 9:15. He is my chosen instrument. माझं निवडलेलं हे पात्र आहे. But Ananias said, तर अनन्या म्हणतो, he is a murderer. नाही नाही, तो खुनी आहे. God said, he is my instrument. देव म्हणाला तो माझं निवडलेलं पात्र आहे. Two voices you are hearing. आता दोन आवाज तुला ऐकू येत आहेत. You decide. तू ठरव. During Noah's time, नोहाच्या काळात the crowd laughed at his ark. लोकांची गर्दी हसली, त्याला खूप हसली. He said, you laugh as much you want, नोहा म्हणाला असेल, हसा तुम्हाला जेवढं हसायचं because तेवढं. one day you'll be crying. एके दिवशी तुम्ही रडणार, मग मी हसणार. Say, and God's voice saved him and his whole आणि family. देवाच्या वाणीनं नुहाला आणि त्याच्या फॅमिलीला तारलं. You know, I told you a story मी तुम्हाला गोष्ट सांगितली ना, about a little eagle that was raised among the chickens, एक लहान गरुडाचं पिल्लू जे कोंबड्यांमध्ये वाढलं and the chickens all clucked, आणि कोंबड्यांच्या पिल्लांमध्ये हे गरुडाचं पिल्लू एकत्र वाढत होतं. and the other chicks were clucking, आणि सगळी बाकीची कोंबडीची पिल्लं एकत्र यायची and they said, you are like us. आणि म्हणायची त्या गरुडाच्या पिल्लाला की तू पण आमच्यासारखाच आहे. But he saw he had special wings, पण गरुडाच्या पिल्लाला दिसायचं की नाही, मेरा पंख थोडे वेगळे आहेत माझे. and he tried to fly. आणि त्यांनी प्रयत्न पण केला I उडायचा, could really fly आणि त्याला उडता पण a आलं, few feet here and there. थोडंसं वर असं उडता पण आलं त्याला. But the other chick said, don't do that, you will fall. लगेच Don't do कोंबडीची that. पिल्ला आली, म्हणाली अरे नको तू पडशील. You have to stay on the नाही, ground. नाही, तू जमिनीवर राहा, पडशील. And so one day it so happened, एके दिवशी असं झालं, the mother eagle remembered that she had laid 2 eggs. आई गरुड तिला आठवलं की मी 2 अंडी घातली होती, One is missing. एक मिसिंग आहे, एक पिल्लू मिसिंग आहे माझं. And then it looked down आई गरुडानं खाली पाहिलं and it saw this small eaglet. आणि आई गरुडाला छोटंसं ते पिल्लू दिसलं. And he said, come on eaglet, fly. तर आई गरुड म्हणाली की चला चला उड उड उड. He said, no. तर ते खालचं पिल्लू म्हणतं गरुडाचं नको नको नको. Because all my chicks, friends, my family said you cannot fly. मेरे दोस्त और मेरी फैमिली बोल रही है तू उडना नहीं है, You are a chick. तू कोंबडीचाच पिल्लू आहेस. No, you are not a chick. अरे तू कोंबडीचा पिल्लू You are नाही, a eaglet. तू माझं पिल्लू गरुडाचं. You are made for the sky. तू आकाशासाठी बनलाय. बेटा मेरी सुन, ऊपर आ जा.
And so he tried to fly, मग गरुडाने त्या पिल्लानं उडायचा प्रयत्न केला. and the other chicks were pulling him down. लगेच ती बाकीची कोंबडीची पिल्ल त्याला खाली Please listen to us. प्लीज आमचा आई उडू नको. Your place is in the barn. नाही नाही तू इथंच राहण्यासाठी बनला, तू नको उडू. But तू the mother was calling. खुराडात राहा खुराडात. आई बोलवती वरनं वर ये. Mother is calling, the chicks are calling. आई इकडे वर बोलवती, बाकीची ती पिल्ल कोंबडीची म्हणतात खाली राहा. So two voices are coming दोन आवाज येत होते simultaneously. त्या गरुडाच्या पिल्लाला, वरनं एक खालनं एक. And finally, शेवटी the eaglet said, I think so, I can fly. गरुडाचं पिल्लू म्हटलं इनफ इज इनफ, मी उडणार. And he was above the buildings. आणि तो बिल्डिंगच्या वर गेला. ते गरुडाचं And then he पिल्लू. flew. आणि जे उडायला लागलं, And then he said, I am an eagle. आणि मग ते म्हणाले, अरे मी गरुड आहे. You fellows made me a chick. ती कोंबडीची पिल्ला मला कोंबडी सारखी बनवून टाकत होती. तो हम तो पहले से वही प्रीचिंग करते आ रहे. अब Amen. कभी सीखेंगे, जब आप सीखेंगे तो हमको See, कितना अच्छा लगेगा. it would never discover its true identity. खरी ओळख त्याला मिळेच ना स्वतःची. त्याला असं त्या कोंबडीच्या पिल्लांबरोबर मी पण तसलाच आहे. Hear the voice of God अरे तू देवाची वाणी ऐक. and see how beautifully God speaks to you. आणि देव कसं सुंदर तुझ्याशी बोलतो. वो ऊपर की सुन तो ऊपर आएगा. Amen. ये नीचे वालों की सुन रहा तो नीचे नीचे ही जा रहा. Say, ऊपर की सुन. every day people will talk. लोक काय, लोक रोज बोल, लोकांना You can imagine every day people talking to Jesus. लोक रोज येशूंशी बोलत असतील. कल्पना करा, Your mother is waiting. तुझी आई वाट बघतीये, Your brothers are waiting. तुझे भाऊ वाट बघतायत. अरे क्या कर रहा, तेरी मम्मी बुला रही. Jesus could have said, येशू म्हणू शकले असते, I think so, I have to stop preaching. मम्मी बुला रही आहे, मला असं वाटतं उपदेश थांबायला They पाहिजे. all want me to make chairs and tables. कारण त्यांना सगळ्यांना असं वाटतं, फॅमिलीमध्ये सगळ्यांचं असं मत आहे की मी पण कार्पेंटरच बनावं आणि टेबल खुर्च्याच So कराव्यात. I think so, I will start that business. तर once मला again. असं वाटतं की माझा फॅमिली बिझनेसच मी पुढे नेतो. But thank God, पण देवाला धन्यवाद, He didn't let their small talk stop येशूंनी- His big mission. येशूंनी त्यांच्या त्या छोट्या छोट्याशा खालच्या बोलण्यांमुळे आपलं वरचं मिशन बंद नाही केलं. बरं झालं, नाही तर तुम्ही आणि मी कुठे असतो आज. Amen. आमेन, है ना, पटलं ना. Turn down the volume of critics. ते तुम्ही निंदकांचे आवाज जरा व्हॉल्यूम कमी करा निंदकांचा, आणि प्रभू काय म्हणतोय ते ऐका. Stop feeding yourself with negative words. आणि स्वतःला ना त्या नकारात्मक शब्दांनी खाऊ नका घालू. Turn on the volume of God's voice. देवाचा जो आवाज आहे ना त्याचा व्हॉल्यूम वाढव. Keep His promises louder in your life. देवाची अभिवचनं तुझ्या जीवनामध्ये जोरात ठेव. Surround yourself with faith-filled voices. स्वतःच्या अवतीभोवती देवावरती विश्वास ठेवणाऱ्या लोकांचे आवाज ठेव. Stay with people who will remind you of your calling. अशा स्ट्रॉंग बिलीवर लोकांच्या सहवासात राहा, जे लोक तुला तुझ्या कॉलिंग विषयी आठवण देतील आणि म्हणतील, ब्रदर आपको ये करने को ही प्रभु ने कड़ा किया, आप छोड़ना मत. Yes, stay with people who will tell you that Jesus loves you. अशा लोकांमध्ये राहा जे लोक तुम्हाला म्हणतील, असे बिलीवर लोक तुम्हाला म्हणतील की येशूंचं तुझ्यावर प्रेम आहे, सोडू नका जे करतो ते. Amen. आमेन. And let your words speak louder than their words. आणि त्यांच्या शब्दांपेक्षा तुझे शब्द जोरात असू देत. आमेन. Fourth point. चौथा मुद्दा, Keep moving forward. पुढे जायचं. मी म्हणते ना, आगे बढो नका, आगे ही बढो, थांबायचं नाही. Jesus said, येश- a prophet is not without honor except in his own town and in his own येशू home. म्हणाले ना की संदेश त्याला सगळीकडे मान असतो, पण स्वतःच्या घरात आणि स्वतःच्या देशात संदेश त्याला मान नाही. He didn't stop his ministry. पण त्यामुळे काय येशूंनी मिनिस्ट्री बंद केली He नाही didn't waste his energy arguing with them or forcing them to believe. आणि त्यांच्याशी वाद घालून त्यांना बळजबरी करून असं म्हटला नाही येशू की माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवाच. त्यामध्ये येशूंनी एनर्जी वाया नाही घालवली. No, he kept moving, येशू पुढे जात राहिले, kept preaching, उपदेश करत kept राहिले, healing, आरोग्य देत राहिले, kept doing miracles. चमत्कार करत राहिले. If here they didn't accept, he would go there. जर इथं लोकांनी येशूंना स्वीकारलं नाही, येशू दुसरीकडे जायचे. Sometimes the people closed doors on him. कधी कधी लोक दार बंद करून टाकायचे It is येशूसाठी. okay. ठीक आहे, It has happened with us also. आमच्या जीवनात पण हे झालेलं आहे. Say, they said we don't want to believe what you say. कारण Okay. आम्हालाही लोक म्हटलेले तुम्ही जे बोलता त्याच्यावर आम्हाला विश्वास नाही ठेवायचा, नाही ठेवायचा, नाही ठेवायचा, नो प्रॉब्लेम. Rejection is not the end. बघा, लोकांनी आपल्याला नाकारणं इज नॉट आवर एंड. आपला तो अंत नाहीये. Amen. प्रभूने एकदा तुला कॉल करून स्वीकारलं ना का कायमचं स्वीकारलेलं आहे. Because when one door closes, एक दार बंद झालं, God opens another. देव दुसरं उघडेल. Say, David's own family didn't believe him. दाविदाच्या स्वतःच्या फॅमिलीनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही बरं का. ते म्हटले डेव्हिड हमारा छोटा सबसे छोटा वो कुछ काम They करे. didn't even invite him when Samuel हो came ना, to a point. शमूएल जेव्हा अभिषिक्त करायला आला होता, दाविदाच्या फॅमिलीनी दाविदाला तिथं ठेवलं पण नाही, असं समजून की ये क्या करेगा, इसको जाने दो. But God lifted him up and made him the king over Israel. देवानी त्यालाच उचललं आणि इस्रायलचा राजा केलं. See,
What about Paul and Barnabas? पौल आणि बर्नबा When they त्यांचं were काय? ministering to the Jews, यहुदी लोकांची सेवा जेव्हा ते करत होते the Jews did not accept them. यहुद्यांनी स्वीकारलंच नाही त्यांना. What did Paul say? मग पौल काय म्हणाला? Okay, ठीक आहे, we now turn to the Gentiles. आम्ही परराष्ट्रीयांकडे जातो. Say, आपको हम लोग नहीं we चाहिए, don't feel ठीक आहे. offended. आम्हाला नाही वाईट वाटत. आपको हम नहीं चाहिए, हम दूसरी तरफ जाते. And the gospel spread everywhere. आणि शुभवर्तमान अशा पद्धतीनं सगळीकडे पसरलं. Jesus himself said, येशू स्वतः म्हणाले he came unto his own, but his own did not receive him. की स्वकीयांकडे तो आला पण स्वकीयांनी त्याला स्वीकारलं नाही. He kept moving forward, पुढे पुढे जात राहिला forward to the cross. आणि वधस्तंभाकडे पुढे 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 जात राहिला And salvation was fulfilled. आणि तारण पूर्ण झालं मानव जातीचं. Amen. तर लोक आपल्याविषयी काय म्हणतात पहिलं तर अजिबात विचारायचं नाही आणि जरी कानावर आलं तरी ते मनावर घ्यायचं नाही. लोक काही म्हणतील. Like the GPS, जीपीएस when you miss one turn, जीपीएसचं कसं असतं समजा एक टन तुमचा चुकला the GPS does not quit. तर जीपीएस थोडं हार मानतं आणि म्हणतो अरे अभी हो गया. Reroute. नाही it says. जीपीएस म्हणून रीराउट. Amen. भले एक टन गया आगे और एक It will show you another way also. जीपीएस दुसरा रस्ता दाखवतं. तसं लोकांचं ऐकून कशाला आपण जे आहे ते सगळं सोडायचं. That's what God does with us. देव आपला असंच करतो. असंच करतो देव आपल्या जीवनात. So no matter what happens, move forward. तर काही जरी झालं ना बेटा पुढे जायचं. पुढे Keep on coming to church. Keep on praying. Keep चर्चला on येत reading the word. राहा. चर्चला येत राहा. बायबल वाचत राहा. प्रार्थना करत राहा. स्ट्रॉंग बिलीव्हर लोकांच्या संगतीत राहा. Amen. Amen. Because rejection itself is a proof that you are on the right road. कारण लोकांनी तुला नाकारलंय हाच पुरावा आहे की तू बरोबर रस्ता धरलाय म्हणून तू लोकांना आवडेल असा झालाय. Amen. आजकल लोगों को मैं पसंद नहीं आ रहा क्योंकि तू प्रभु को बहुत पसंद आ रहा. Praise God. आमेन. I think so. We will stop here. हो ना कारण We की have प्रभु breaking of भोजन bread आहे today. आज प्रभु भोजन आहे ना म्हणून किती सुंदर संदेश हे बाप्पा. आता ह्याच्या नंतर जर कोणी गचकून हातातली कामं सोडली तो वापस सॅटरडे फिर से शनिवार को आने का आप लोग फिर. Thank you, Jesus. Thank you, Father. Thank you, Lord. Sometimes our own home people will not accept Christ. कधी कधी आपल्या घरची माणसं ख्रिस्ताला स्वीकारत नाहीत. So will you leave Jesus to stay with them? How can you? मग घरच्या माणसांसोबत राहायला तू येशूंना सोडणार आहेस. हाऊ कॅन यू कसं सोडू शकतोस येशूंना तू. I mean, will you go to hell with them? No. त्यांच्यासोबत नरकात जायचं ठरवतोयस का. I mean, nobody can do that. असं कोणी करू नाही शकत. I will not forfeit heaven for anybody. मी कुणासाठी स्वर्ग सोडू नाही शकत. इन दॅट केस कुणाहीसाठी Anybody. कोणी ते कोणी असोत त्यांच्या पायी मी नाही स्वर्ग सोडत. See, it's so important. Yes, relationship is very good, best. असं सगळं म्हणताना बघा माझी गैरसमजूत करू नका. मी काही पारिवारिक नात्यांना महत्व देत नाही असं काही नाही आहे. पण जेव्हा प्रश्न ख्रिस्ताचा येतो तो खडा तो रहना ही पडेगा ना You बेटा. have to. खडा रहना ही पडेगा राजा. I won't go to hell for मी नाही anybody. नरकात जाणार आणि कोणासाठी. जर प्रश्न तसा उद्भवला शेवटी तर I'll say on my way to heaven I That's shall what not be moved. Jesus said. येशू बोलले. If you love your father, mother, wife, children more than me, you are not worthy of. येशू म्हणाले ना तुझ्या आईवर वडिलांवर भावांवर बहिणींवर माझ्यापेक्षा जास्त प्रेम केलं तू तर तू मला योग्य नाहीस. फिनिश्ड. See, when it concerns Jesus and salvation and heaven, येशू तारण no compromise. आणि स्वर्ग या गोष्टींचा प्रश्न आला तर कुठेही कॉम्प्रोमाइज आणि रद्दबदल करायची नाही. That's why Jesus said, म्हणून येशू म्हणाले. if you also want to leave me, leave me. येशू म्हणाले ना तुम्हालाही मला सोडायचंय तर तुम्ही सोडून जा. But I will move. मी जाणार. See, he was ready to leave everyone. येशू सगळ्यांना सोडायला तयार होते. It's so important. किती महत्वाचं आहे. Salvation is important. तारण खूप Jesus महत्वाचं is आहे. important. येशू खूप महत्वाचं Heaven आहे. is important. स्वर्ग खूप महत्वाचा आहे. आमेन Come, आमेन we will worship हालेलुया. the Lord. Come. देवाची आराधना करू. चला. यीशु तेरी बातें अब सीखेंगे हम रूह से. यीशु तेरा चेहरा अब देखेंगे हम रूह से. यीशु तेरी बातें अब सीखेंगे हालेलुया. हम रूह से. ओ हालेलुया. यीशु तेरा चेहरा
येशुआ फरिश्तों आओ गाओ खुदावन खुद है आया मोहब्बत और मुसरत खुदावन खुद है लाया फरिश्तों आओ गाओ खुदावन खुद है आया मोहब्बत और मुसरत खुद है लाया तू आ तू आ Yes, yes. येशुआ तू आ प्रभु तू आ तू आ येशुआ Thank you, Jesus. Thank you, Jesus. धन्यवाद देवा. There is going to be a release एक सुटका येणार आहे because कारण you are believing God for your potential. तुम्ही देवावर विश्वास ठेवताय स्वतःच्या क्षमतेसाठी. You know तुम्हाला ठाऊक आहे the world cannot label you anymore now तुला कळलंय आता की जग मला कुठलीही नावं आता ठेवू नाही शकत because God has already selected. कारण देवाने ऑलरेडी मला निवडलेलं He आहे. has already put a calling in you. देवाने ऑलरेडी माझ्यावर कॉलिंग He has already टाकलंय. put promotion in you. देवाने ऑलरेडी माझ्यात प्रमोशन टाकलेलं He has already put आहे. elevation in you. देवाने ऑलरेडी माझ्यात उन्नती टाकली. ज्याला The जे power म्हणायचं of ते God is upon you. देवाचं सामर्थ्य तुझ्यावर आलंय. The power of God is upon you. देवाचं सामर्थ्य तुझ्यावर आलेलं आहे. Power of God is upon you. देवाचं सामर्थ्य तुझ्यावर Power of आलेलं आहे. God is upon you. देवाचं सामर्थ्य तुझ्यावर आलंय. Power of God is upon you. देवाचं सामर्थ्य There तुझ्यावर is a आलंय. release coming in your life. एक सुटका तुझ्या जीवनात आली Your आहे. prison doors are being opened. तुझी तुरुंगाची थार उघडताय. The cage is open पिंजरा उघडतोय and you are coming out आणि तू बाहेर येतोय and you are living what God has defined for आणि you. देवाने तुझ्यासाठी जे ठरवलंय ते In जीवन the आता name of Jesus. येशूच्या नावात. In the name of Jesus. येशूच्या नावात. You are no more small now. आता तुम्ही लहान You नाहीये. are no more a failure आता now. तुम्ही अपयशी नाहीये. You are no more defeated आता now. तुम्ही पराजयी नाहीये. God has changed you. देवाने तुला बदललंय. God has lifted you. देवाने तुला उचललंय. God has selected you. देवाने तुला निवडलंय. God has chosen you देवाने तुला निवडलंय with a greater purpose. महान संकल्पासाठी. Don't limit yourself. The devil wants to limit you. सैतानाला तुला मर्यादा घालायच्या आहेत. People want to limit you. लोकांना तुला मर्यादा घालायच्या आहेत. They want to say, लोकांना म्हणायचं आहे stay a shepherd, हे तू मेंढपाळच राहा. stay a dreamer. हे तू स्वप्नाळूच राहा. Bartimaeus, don't cry out. भारतीय असं ओरडायचं नाही. गप्प Live बस. like a beggar, die like a beggar. भिकाड्यासारखा जग, भिकाड्यासारखा मर. वर Live नाही like यायचं. a blind man and die like a blind man. अंधासारखा जग, अंधासारखा मर. Don't वर यायचं. rise. वर यायचं Don't नाही. come up. वर यायचं नाही. Remain small. तसाच राहा लहान. Remain in that cage. तसाच राहा त्या पिंजऱ्यात. Don't dream big. नको मोठी स्वप्न बघू. God is saying, पण dream ते big. म्हणतोय मोठी स्वप्न बघ. I want to bless you. ते म्हणतो मला तुला I आशीर्वाद want to द्यायचा. heal you. मला तुला आरोग्य I द्यायचं. want to tell you. मला तुला सुटका द्यायची आहे. I want to take you far. मला तुला फार उंच न्यायचंय. I want to take you from one nation to the other nation. एका देशातून दुसऱ्या देशात मला तुला न्यायचंय. I want to make you to stand with a testimony. मला साक्ष घेऊन तुला उभं करायचंय. You shall be a testimony child. तू साक्षीचं लेकरू होणार आहे. I have the power to bring testimony in your life every day. माझ्या सामर्थ्य आहे तुझ्या जीवनात रोज साक्ष घडवायचं. Yes, I have that power. हो माझ्यात ते सामर्थ्य आहे That you can stand up and testify every day. की उभं राहून तू रोज साक्ष सांगशील. God, Yes, माझ्या देवाने मला बदललंय. God's goodness is coming upon you. देवाचं चांगुलपण तुमच्यावर It येतंय. is coming upon you. देवाचा चांगुलपणा तुमच्यावर येतोय. You will fulfill the call. तुम्ही पाचारण पूर्ण करणार. Yes. Yes. God is lifting you up. देव तुला वर उचलताय. He says, I want you to soar like an eagle. देव म्हणतो माझी इच्छा आहे तू गरुडासारखी झेप घे. You shall run तू पळणार and you shall not be पण tired. तू थकणार नाही. In the name of Jesus. येशूच्या नावामध्ये
Hallelujah. Ramanthala. करावा शंदो महांतरा करावा. तुझं कॉलिंग तू पूर्ण करणार, माझं कॉलिंग मी पूर्ण करणार. Yes. You shall be blessed तुम्ही आशीर्वादित होणार, spiritually, आध्यात्मिक रीतीने, physically, शारीरिक रीतीने, mentally, मानसिक रीतीने financially, आणि आर्थिक रीतीने and even positionally. आणि पदांमध्ये पण तू वर येणार. In the name of Jesus, येशूच्या नावात I declare this truth to मी you all. घोषित करत आहे सत्य तुम्हा In the सगळ्यांसाठी. name of Jesus. येशूच्या नावात Say, I accept it. म्हणा मी स्वीकारत आहे. See, you have to accept it. तुम्ही Accept it. स्वीकारायचं, I receive You have to it in accept it. Jesus. स्वीकारायचं, स्वीकारायचं. Because people have been telling you many things. कारण लोक तुला बरंच काही सांगत आले. Don't accept them. लोक तुला बरीच Their नावं verdict देतात. is not final. लोकांचं ऐकून नको. लोक काही बोलत, Their verdict is not final about you. लोक तुझ्याविषयी ते बोलतात ते काही फायनल नाहीये. Listen to what God says देव काय about you. म्हणतो ते ऐक. I have great plans for you. देव म्हणतो माझ्या योजना तुझ्यासाठी Plans महान to आहेत. prosper you. माझी योजना तुला समृद्ध Not करायची, to put you down. माझी योजना तुला खाली टाकायची But to नाही. give you hope and माझी future. योजना तुला भविष्य आणि आशा द्यायची. Jeremiah 29:11. 29:11 It is written for you. लिहिलंय तुझ्यासाठी. And you have to accept it आणि in तू ते Jesus' name. स्वीकारायचं येशूंच्या नावात. And all the church said, Amen, I receive it. संपूर्ण चर्च म्हणून ते आमेन मी स्वीकारत आहे. आमेन. Praise God. आमेन. Give a big clap to Jesus. एक जोरात येशूंसाठी टाळी वाजवा. Amen. Please be seated.